प्रेज द लॉर्ड. आज आपण झावळ्याच्या रविवारच्या दिवशी चर्चमध्ये आहोत आणि बायबल मध्ये लिहिलंय, जर तुम्ही लूक याच्या 19व्या अध्यायामध्ये आलात आणि प्लीज माझ्याबरोबर येऊया. प्लीज आता एकमेकाशी तुम्ही बोलणार नाही, आपले मोबाईल सायलेंट वरती ठेवा. तुम्ही जर प्रभू येशूवरती प्रेम करणारे आहात तर आपले मोबाईल सायलेंट वरती ठेवा. आणि देवाच्या वचनाला तुम्ही मान देणारे आहात तर एकमेकाशी बोलायचं थांबूया आणि प्लीज देवाचं वचन ऐकूया. कारण काही बदलत नाही, फक्त देवाचं वचन जीवन बदलणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो प्लीज कृपा करून आपण लूक याच्या 19व्या अध्यायामध्ये येणार आहोत. लूक याच्या 19व्या अध्यायामध्ये आपण येणार आहोत. आलात का? यस आमेन. कम ऑन, माझी इच्छा सर्वांनी बायबल काढूया. लूक याचा 19वा अध्याय. आलात? धन्य ते लोक ज्यांच्याकडे बायबल आहे. हालेलुया. ऐसे धन्य ते लोक ज्यांच्याकडे बायबल आहे. शेवटच्या दिवसात ते सर्व अरिष्टापासून वाचवले जातील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव त्यांच्याद्वारे महान कार्य करेल. यावेळी लूक याचा 19वा अध्याय 28 वचनाच्या पुढे जाऊया. प्लीज बसूया. आणि या गोष्टी बोलल्यानंतर तो वर यरुशलेमेकडे जाताना पुढे चालला होता. बायबल प्रभू येशू विषयी बोलतोय की ज्यावेळेस येशू या सर्व गोष्टी बोलला, मी तुम्हाला सांगेल काय बोलला पुढे गेल्यावर, पण तो यरुशलेमेकडे चालला होता. ना पुढे वाचूया. आणि असे झाले की जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरापाशी बेतफगे व बेथानी यांच्या जवळ आल्यावर त्याने शिष्यातून दोघांना पुढे पाठवले. तो म्हणाला, तुम्ही समोरच्या गावात जा. त्यात जाताच ज्यावर कोणी माणूस कधीही बसला नाही असे शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल. ओके, ते सोडून आणा. ओके, पुढे जाऊया. आणि तुम्ही ते का सोडता असे जर कोणी तुम्हाला विचारले तर त्यांना सांगा की प्रभूला याची गरज आहे. आमेन. ना पुढे. तेव्हा जे पाठवलेले होते ते गेले आणि त्याने त्यांना सांगितले होते त्याप्रमाणे त्यांना आढळले. ओके. आणि ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, तुम्ही शिंगरू का सोडता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. प्रभूला याची गरज आहे. ना पुढे जाऊया. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि त्यांनी आपली वस्त्रे शिंगरावर टाकून येशूला त्याच्यावर बसवले. मग तो पुढे जात असता ते आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले. आमेन. पुढे असं लिहिलंय. आणि तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीजवळ पोहोचताच ओके, शिष्यांचा सर्व समुदाय आनंद करीत व जी सामर्थ्याची कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांवरून ते मोठ्याने बोलून देवाची स्तुती करू लागले. ना पुढे ते वाचूया. म्हणाले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित आहे. हालेलुया. आकाशात शांती आणि परम उंचामध्ये गौरव. तेव्हा समुदायातील कित्येक पुरुषांनी त्यांना म्हटले, हे गुरु तू आपल्या शिष्यांना धमकाव. आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ओके, मी तुम्हाला सांगतो, हा. जर ते उगे राहिले तर धोंडे ओरडतील. बायबल मध्ये जर ते उगे राहिले तर धोंडे ओरडतील. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो दॅट. खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला कळणं की देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याच्यासाठी स्तुती आणि आराधना करण्यासाठी आपलं मुख उघडून त्याला गौरव दिला पाहिजे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं समजू नका की तुम्ही स्तुती नाही दिली तर कुणी देणार नाही. देव म्हणतो धोंड्याला वरडायला लावेल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पण बायबल मध्ये लिहिले की आपण जिवंत देवाचे लेकरं आहोत. यस आमेन. आणि आपण रोज आपल्या मुखाने देवाला धन्यवाद देणारे आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढे काय लिहिलंय. मग तो यरुशलेमेच्या जवळ आला तेव्हा नगर पाहून तो त्याकरिता रडला. ना बायबल सांगतं की यरुशलेमेच्या जवळ प्रभू येशू आला आणि नगर पाहून तो रडला. ना पुढे असं लिहिलंय. तो म्हणाला, जर तू तरी ह्या दिवशी आपल्या शांतीच्या गोष्टी ओळखल्या असत्या तर किती बरे होते. परंतु आता तुझ्या दृष्टीपासून त्या गुप्त केल्या आहेत. ओके. कारण असे दिवस तुझ्यावर येतील की तुझे शत्रू तुझ्या भोवती लाकडी कोट बांधून तुला वेढतील आणि तुला चहूकडून कोंडतील. ओके. पुढे असं लिहिलंय. आणि तुला व तुझ्या लेकरांना भूमीवर आदळतील. ना पुढे असं लिहिलंय. आणि तुझ्यामध्ये धोंड्यावर धोंडा राहू देणार नाहीत. ओके. कारण तुझा समाचार घेण्याची वेळ तू ओळखली नाहीस. ना बायबल मध्ये की येशू ख्रिस्त ज्यावेळेस यरुशलेमेकडे निघाला आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की 3 दिवसानंतर बरोबर गुरुवारच्या दिवशी प्रभू येशूला धरण्यात आलं. आणि बायबल मध्ये की शुक्रवारी गुड फ्रायडेला बरोबर
त्याला वधस्तंभी देण्यात आलं. ना बायबल मधील की ज्यावेळेस येशू ख्रिस्त सगळ्या जगाची किंमत मोजण्यासाठी त्या यरुशलेमेच्या वाटेवरती चालत होता, आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस तो चालत होता, लोकांनी त्याला, तो ज्यावेळेस गाढवावरती बसला होता, लोकांनी पायघड्या टाकल्या आणि लोकांनी हातात झावळ्या घेतल्या आणि लोक म्हणू लागले, देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असो. हालेलुया. हालेलुया. परमपूज्यामध्ये गौरव. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल मध्ये लिहिले की येशू ख्रिस्ताला ते धन्यवाद देत होते, गौरव देत होते, त्याचं नाव उंच करत होते. आणि बायबल मध्ये लिहिले प्रभू बरोबर यरुशलेमे जवळ आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नीट देवाचं वचन आज ऐकूया. जर तुम्हाला आजचा संदेश कळाला तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आजचा संदेश तुमच्या जीवनाची स्टोरी बदलू शकतो, तुमच्या जीवनाचे लाईफ बदलू शकतो, Yes. तुम्हाला जीवनामध्ये उंच करू शकतो. आमेन. तुम्हाला देवाचं हृदय जर कळालं आणि देवाची इच्छा जर कळाली तर तुम्ही जीवनातले सगळ्यात सुखी लोक असणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल मधले की देवाने आपल्याला या पृथ्वीवरती आणलंय याच्यासाठी नाही की आपण आपली इच्छा पूर्ण करावी, पण देवाची इच्छा पूर्ण करावी. यस. आमेन. कारण देवाची इच्छा पूर्ण करण्यास सगळ्यात मोठा आनंद आहे. याचा अर्थ असा नाही की देव तुमच्या इच्छेनुसार देणार नाही, मागणीने कल्पनेच्या पलीकडे देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा, मी या जगामध्ये आहे, मी या जगामध्ये आहे, माझं तारण झालेलं आहे, माझं तारण झालेलं आहे, एकच गोष्टीचं अगत्य आहे, एकाच गोष्टीचं अगत्य आहे. मी ज्या देवाने माझ्यावर प्रेम केलं माझ्या देवाने जे माझ्यावर प्रेम केलं आणि वधस्तंभावरती प्राण दिला, आणि वधस्तंभावरती प्राण दिला, तो देव असूनही मानव झाला जो देव असूनही मानव झाला, आणि तिसऱ्या दिवशी उठला आणि तिसऱ्या दिवशी उठला, आणि त्याने मला हाक मारून म्हटलंय, आणि ज्याने मला हाक मारून म्हटलंय, तू तू माझा माझा प्रिय पुत्र, प्रिय पुत्र, प्रिय मुलगी प्रिय मुलगी आहेस. हालेलुया. हालेलुया. आणि देवाने त्याचा पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये टाकला, यस. आमेन. जेणेकरून तुम्ही आणि मी आपल्या बलावर, आपल्या ज्ञानावर जगू नये, पण देवाच्या आत्म्याने चालवले जावं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणतो बायबल मधले की देवाने आपल्याला याच्यासाठी निवडलं की आपण त्याची स्तुती करावी. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळतं देवाचं वचन. म्हणा, मी या जगामध्ये आहे मी या जगामध्ये आहे देवाची इच्छा पूर्ण करायला, देवाची इच्छा पूर्ण करायला, आणि मी या जगामध्ये आहे आणि मी या जगामध्ये आहे ज्या देवाच्या वचनाद्वारे ज्या देवाच्या वचनाद्वारे मला जगायला बोलवलंय, मला जगायला बोलवलंय, त्याप्रमाणे मी जगलं पाहिजे. त्याप्रमाणे मी जगलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि लक्षात ठेवा, जर या शेवटच्या दिवसात प्रभू लवकर येणार आहे, त्याच्या अगोदर जर तुम्ही देवाच्या वचनानुसार जगणारे आहात तर मला सांगायला आवडेल, शेवटच्या दिवशी तुमचा मोठा मान होणार आहे. आमेन. नॉट ओनली दॅट, तेवढंच नाही, या पृथ्वीवर देखील देव तुमचा मान करेल. मी पुढे सांगेल तुम्हाला ना. आता येशू यरुशलेमे पाशी आलाय आणि बायबल सांगतोय सगळे लोक त्याची स्तुती करतात, त्याला होसान्ना म्हणतात. आणि बायबल मधली अचानक त्यांनी यरुशलेमेकडे पाहिलं आणि तो रडायला लागला. येशू रडायला लागला. आय सेड येशू. रडायला लागला. आणि येशू काय म्हटलं, माझी इच्छा आहे दुसऱ्यांदा तुम्ही ऐकावं. रीड दॅट सिस्टर. येशू रडायला लागला, त्याच्या पुढे वापस या. तो म्हणाला, हा जर तू तरी ह्या दिवशी आपल्या शांतीच्या गोष्टी ओळखल्या असत्या हा तर किती बरे होते. तर किती बरे होते, परंतु आता तुझ्या दृष्टीपासून हा त्या गुप्त केल्या आहेत, त्या गुप्त केल्या आहेत. कारण असे दिवस तुझ्यावर येतील की- ऐका, देव प्रभू काय म्हणतो की तुझ्या शांतीच्या गोष्टी तू ओळखल्या पाहिजे होत्या. तुझा तारणारा जो तुझ्या समोर उभा आहे त्याला तू ओळखलं पाहिजे होतं. ज्याने तुझ्यावर सार्वकालिक प्रेम केलं त्याला तू ओळखलं पाहिजे होतं. ज्याने त्याच्या रक्ताने तुला विकत घेतलं त्याला तू ओळखलं पाहिजे होतं. ज्याने तुला निर्माण केलं आणि या जगात आणलं त्याला तू ओळखलं पाहिजे होतंस. पण बायबल सांगतं की या लोकांनी त्याला ओळखलं नाही. तो स्वतःच्या लोकांकडे आला पण स्वतःच्या लोकांनी त्याला ओळखलं नाही. आणि बायबल मध्ये स्पष्टपणे लिहिलंय, प्रभू म्हणला असे दिवस येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढे जर तुम्ही वाचत गेला, वाचूया. आणि कारण असे दिवस तुझ्यावर येतील की ओके. तुझे शत्रू तुझ्या भोवती लाकडी कोट बांधून तुला वेढतील हा. आणि तुला चहूकडून कोंडतील कोणतील. आणि तुला व तुझ्यातील तुझ्या लेकरांना भूमीवर आदळतील हा. आणि तुझ्यामध्ये धोंड्यावर धोंडा राहू देणार नाही. आणि एक्झॅक्टली जे काय प्रभू येशू बोलला ते झालं त्या दिवसात. त्याच्यानंतर प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मंदिर खाली पडण्यात आलं आणि बायबल सांगतं की अनेक इस्रायल लोक बंधनात घेऊन जाण्यात आले आणि बायबल मध्ये ते सर्व पृथ्वीवर पांगरले. पण प्रेज गॉड,
देवाने त्यांना परत एकदा एकत्र आणायचं ठरवलं. यस आमेन. ना पुढे असे लिहिले, वाचूया. कारण तुझा समाचार घेण्याची वेळ तू ओळखली नाही. बायबल मध्ये की तुझ्या समाचार घेण्याची वेळ तू ओळखली नाहीस. याचा अर्थ तुझ्या तारणाची वेळ तू ओळखली नाहीस. याचा अर्थ तुझ्या देवाची योजना तू ओळखली नाही. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगते येशू रडायला लागला. देव जो देहामध्ये पूर्ण देवान पूर्ण मानव, जो निष्कलंक कोकरा, तो रडायला लागला. कोणासाठी? कोणासाठी? इस्रायलसाठी. आयसेट कोणासाठी? तुम्हाला असं वाटतं की आज तेच डोळे तुमच्या माझ्याकडे पाहत आहेत? यस. तुम्हाला असं वाटतं की तेच डोळे जे हरवले आत्मे त्यांच्याकडे पाहत आहेत? यस. तुम्हाला असं वाटतं की देव जो आहे तो प्रभू येशू मध्यस्थी करत आहे पित्याच्या उजव्या हाताला बसून, तोच आज तेच डोळे तेच हृदय कळव्याने भरलेला आपल्याकडे लागलेला आहे? यस. 100%. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला असं वाटू नये की प्रभू येशू ख्रिस्त आज काय करत आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्त आज काय करत असेल, पण देव बाप आज तुमच्या माझ्याकडे पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती वेळा प्रभू येशूने इस्रायल लोकांना सांगितलं, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे, मी मार्ग जीवन सत्य आहे. हालेलुया. हालेलुया. मी तुमचा तारणारा आहे, मी तुमच्यासाठी आहे. पण बायबल मध्ये त्यांनी विश्वास नाही ठेवला. पण प्रेज गॉड, ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना त्यांचे लेकर होण्याचा अधिकार आहे. ना. माझा संदेश काय आज, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकूया. माझा संदेश हा आहे की ज्या आज तुम्ही जर प्रभू येशूच्या डोळ्यांनी या जगाला पाहत आहात, प्रभू येशूच्या कळवळ्याच्या हृदयाने आज तुम्ही या जगाला पाहत आहात, तर मला सांगायला आवडेल तुम्ही देवाची इच्छा या जगात पूर्ण करणारे आहात. आमेन. वन मोर टाइम आय विल गो. परत एकदा मी जाईल. बोलूया माझ्या मागे. मी जर या जगामध्ये प्रभू येशूच्या डोळ्यांनी पाहत आहे, प्रभू येशूच्या डोळ्यांनी पाहत आहे आणि प्रभू येशूच्या कळवळ्याच्या हृदयाने आणि प्रभू येशूच्या कळवळ्याच्या हृदयाने भरलेलो आहे, तर या जगामध्ये मी देवाची इच्छा पूर्ण करणारा आहे. मी देवाची इच्छा पूर्ण करणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मला सांगायला आवडेल जर देव प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांकडे पाहून रडला, आणि बायबल मध्ये लिहिलंय त्यांनी त्यांच्या समाचार घेण्याची वेळ ओळखली नाही, आणि प्रभूला वाईट वाटलं आणि प्रभू येशू रडला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर ब्रदर, तुम्ही आणि मी शेवटच्या दिवसात आहोत, आणि बायबलचं वचन सांगतं की तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे राजकीय याजक आहोत, अँबेसेडर आहोत, राजदूत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी या जगाला पाहू नये, पण जो देव आपल्या लोकांना त्याच्या कळवायच्या हृदयाने किंवा डोळ्यांनी पाहतो, त्या डोळ्यांनी आज तुम्ही आणि मी या जगाला पाहावं. यस. आज अनेक लोक मरत आहेत, आज अनेक लोक नाश पावत आहेत. ओ लोक आम्हाला घरी बोलवतात की पास्टर माझा मुलगा हा 20-22 वर्षाचा आहे, पण याचं लिव्हर सडलंय आणि पास्टर आज जेवू शकत नाही, याला पाणी पचत नाही का, हा दारू पिऊन 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 पास्टर आहे याच्याकडे. तुम्हाला असं वाटतं की देव त्याच्याकडे पाहून त्याला कळवळा येत नसेल? येत असेल. हा, पण या मुलाला अनेक वेळा सांगण्यात आलं, बाळा हे चुकीचं आहे, बाळा ह्याच्यात पडू नको, प्लीज ऐक. पण त्यांनी केव्हाच देवाचं ऐकलं, त्याची समाचार घेण्याची वेळ त्यांनी जाणली नाही. आणि बायबल मध्ये लिहिलंय शेवटी आम्ही त्याच्याकडे पाहिलं आणि माझी इच्छा होती त्याने जगावं, देवाची इच्छा होती त्याने जगावं, पण त्याने मरण निवडलं आणि त्याने वाईट गोष्टी निवडल्या. देवाची इच्छा होती त्याने देवाची इच्छा पूर्ण करावी, पण त्यांनी शैतानाची इच्छा पूर्ण केली आणि ते गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण शेवटच्या वेळेला त्यांचा जीव असा तळमळतो की त्यांना जीवन पाहिजे, पण वेळ निघून गेलेली आहे. पण मला सांगायला आवडेल की आज चर्च आपण सगळे लोक एकत्र जमलेले आहोत. येशू ख्रिस्त यरूशलेमच्या वाटेवर निघालाय, थोड्याच दिवसात तो वधस्तंभ वाहणार आहे. आणि बायबल मध्ये त्याच्या अगोदर तुम्हाला माहित असेल की येशू ख्रिस्त जो आहे याच अध्यायामध्ये यरूशलेमकडे निघण्या अगोदर यरिहो मध्ये होता, आणि याच यरिहो मध्ये त्याने जक्कई नावाच्या माणसाचं तारण केलं. तुम्हाला आठवतं? यस. ह्याच 19व्या अध्यायामध्ये त्याने कोणाचं तारण केलं? जक्कईचं. आणि ऐका तो काय म्हणाला, प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन, ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी प्लीज वाचूया. लूक मध्ये आपण आहोत, लूक 19वा अध्याय वाचूया. आणि तो यरिहोत येऊन त्यामधून जात होता, तेव्हा पहा
जक्काई नावाचा कोणी एक माणूस होता. ओके. तो तर जकातदारांचा प्रमुख होता हा. आणि तो धनवान होता. ओके. आणि येशू कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न तो करीत होता. ओके. परंतु दाटीमुळे त्याला त्याचे चालेना, चाले ना. कारण तो ठेंगणा होता. हा. तेव्हा तो पुढे धावून त्याला पाहण्यासाठी हा. उंबराच्या झाडावर चढला. ना बायबल पुढे सांगतो, वाचूया. कारण तो त्या वाटेने जाणार होता. हा. आणि येशू त्या ठिकाणी आला तेव्हा तो वर पाहून त्याला म्हणाला, जक्काई लवकर खाली उतर, हा. कारण आज मला तुझ्या घरी राहिले पाहिजे, आज मला तुझ्या घरी राहिले पाहिजे, आज मला तुझ्या घरी राहिले पाहिजे. व्हॉट अ ग्रेट गॉड, व्हॉट अ ग्रेट गॉड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण कोणाशी बोलत आहे? येशू जक्काईशी बोलत आहे. जगाचा तारणारा एक पापी जकातदाराशी बोलत आहे की मला आज तुझ्या घरी राहिले पाहिजे. हीच इच्छा येशू ख्रिस्ताची होती यरुशलेमेसाठी. यरुशलेमे, आज मला तुझ्या बरोबर राहायचंय, मला तुझं तारण करायचंय, मला तुझ्या मध्ये यायचंय. पण तुझी समाजाच्या घेण्याची वेळ तू ओळखली नाहीस, तुझ्या शांतीची वेळ तू ओळखली नाहीस, तुझ्या तारणाची वेळ तू ओळखली नाहीस. सिस्टर ब्रदर, पुढे असं लिहिले, प्लीज वाचूया. मग त्याने लवकर खाली उतरून आनंदाने त्याचा अंगीकार केला. ओ, जक्काई खाली उतरला. पण यरुशलेमेत लोक येशूला धरायला निघाले. जक्काई आनंदाने त्याचा अंगीकार केला. जिथं येशू होता तिथं कोण आला? सॉरी, जिथं जक्काई होता तिथं कोण आला? येशू. आणि जक्काई वर आणि येशू खाली. आणि बायबल सांगतोय जक्काईला वाटलं की येशूला माझं नाव माहित नाही, पण येशूने जोरात हाक मारली, जक्काई खाली ये, कारण मला आज तुझ्या घरी राहिले पाहिजे. जर आज मी नाही राहिलो तर उद्या तू नरकात असशील. जर आज मी तुझ्या घरी नाही आलो तर शैतान तुझं घर पाडून टाकेल. आज जर मी तुझ्या घरात नाही आलो तर अंधार तुला खाऊन टाकेल. जक्काई, मला तुझ्या घरी यायचंय. जक्काई, मला तुझ्या घरी यायचंय. देवाच्या लोकांना प्रभू येशूला नगर जिल्ह्यात यायचंय, येस आमेन, महाराष्ट्रात यायचंय. यस. पण देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याच डोळ्यांनी पाहणारे पाहिजे ज्या डोळ्यांनी येशू ख्रिस्त लोकांकडे पाहत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेकांविषयी मला एवढं वाईट वाटतं की त्यांना, काही लोकांना आत्म्याची चिंता नाहीये, परवा नाहीये. काही लोकांना काय वाटत नाही की देवाच्या राज्याविषयी, किंवा लोक जे मरत आहेत, जे जे अंधारामध्ये जगतात, त्यांच्याविषयी काही नाही वाटत त्यांना. नो नो नो, ते आपलं मुख बी नाही उघडणार त्यांच्या समोर येशू सांगायला. नो, उलट त्यांच्यासाठी ते अडखण बनतील. पण प्रेज गॉड, तुम्ही आणि मी या दिवसांमध्ये देवाच्या राज्यासाठी एक आशीर्वाद बनलेले आहोत. यस आमेन. आपले हात वर करून म्हणा, मी देवाच्या राज्यासाठी एक आशीर्वाद आहे. मी देवाच्या राज्यासाठी एक आशीर्वाद आहे. मी येशूच्या नजरेने लोकांना पाहत आहे. मी येशूच्या नजरेने लोकांना पाहत आहे. म्हणा, मी येशू ख्रिस्ताच्या कळवाच्या हृदयाने लोकांसाठी प्रार्थना करत आहे. मी येशू ख्रिस्ताच्या कळवळ्याच्या हृदयाने मी लोकांसाठी प्रार्थना जेणेकरून जक्काईनी अंधारात राहू नये, जक्काईने अंधारात राहू नये, पण जक्काईनी खाली यावं, पण जक्काईने खाली यावं, आणि त्याला तारण मिळावं, आणि त्याला तारण मिळावं. यासाठी माझी तळमळ आहे. यासाठी माझी तळमळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल मध्ये की जक्काईला आवाज मारल्यावर जक्काई आनंदाने खाली आला. कसा आला? आनंदाने खाली. आणि पुढे असेल वाचूया. तेव्हा हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की ओके. लागले ते म्हणाले, हा. तो पापी माणसाच्या घरी उतरायला गेला आहे. ते म्हणाले, हा पापी माणसाच्या घरी उतरायला गेला आहे. कोण? येशू. कोण? हा पापी माणसाच्या घरी उतरायला गेला आहे. ना पुढे वाचूया काय लिहिलं, मी तुम्हाला सांगेल पुढं. पण जक्काई उभा राहून प्रभूला म्हणाला, हे प्रभू पहा, हा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो. ना कोण जक्काई? जो जक्काई अनेकांना लुटणारा, जो जक्काई जकातदाराचा प्रमुख, ज्याने अनेक अनिती महत्वाचे पैसा जमवला. आता तो जक्काईच्या घरी कोण आलाय? येशू आलाय. कळते देवाचं वचन मी तुम्हाला हळूहळू सांगत आहे. जक्काईच्या घरी कोण आलाय? येशू आलाय. याच अध्यायामध्ये जिथं येशू यरुशलेमला निघाला त्याच्याच अध्याय अगोदर तो कोणाच्या घरी आला? जक्काईच्या घरी आला. आणि बायबल मधले की जक्काईने पश्चाताप केला. जक्काई म्हणला, सॉरी सर, माझं अर्ध द्रव्य मी दरिद्रास देतो, आणि ज्यांचं मी कुभांडाने घेतला असेल, चुकीने घेतला असेल, चोरीने, मी त्यांना चौपट परत देतो. का? कारण मला कळालं की खरं धन माझ्या घरी आलेलं आहे. यस आमेन. खरी संपत्ती मला मिळालेली आहे. ख्रिस्त गौरवाची
देवाची आशा माझ्यामध्ये आलेली आहे यस आणि तोच ख्रिस्त आज तुमच्या आणि माझ्यामध्ये आलेला. आमेन. किती लोकांना देवाचं वचन कळत आहे? तुम्हाला कळतं देवाचं वचन? पण मला तुम्हाला संदेश पुढे सांगायचा आहे. लक्षात ठेवा, येशूची इच्छा काय, तो यरूशलेमेविषयी काय बोलतोय आणि तो जक्कई ना. पुढे वाचूया काय लिहिलंय. मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो. ओके. आणि जर मी कुभांडाने कुणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत देतो. हा, तेव्हा येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण मिळाले आहे. आज या घराला तारण मिळाले आहे. हीच इच्छा यरूशलेमेसाठी होती. आज या घराला तारण मिळाले आहे. ओ हो, आज या घराला तारण मिळाले आहे. बिलीवर, जर तुम्हाला कळालं की येशू खरी संपत्ती आहे, येशू खरं जीवन आहे, तर तुम्ही या जगातल्या जक्कई सारखं जगातल्या गोष्टीसाठी नाही जगणार, पण तुम्ही देवासाठी जगणारे होणार. यस आमेन. आणि बायबल सांगतं आज या घराला तारण मिळाले आहे. याचा अर्थ येशू ख्रिस्त येण्या अगोदर हे घर तारलेलं नव्हतं. अंधारात आणि दुःखात आणि शैतानाच्या बंधनात होतं. पण प्रेज गॉड, येशू आला. यस. प्रेज गॉड, येशू आला. प्रेज गॉड. येशू आला. आय सेड प्रेज गॉड. येशू आला. आणि ज्यावेळेस येशू आला, येशू म्हणला आज या घराला तारण मिळाले आहे. ओ व्हॉट अ वर्ड. किती महान शब्द देवाने वापरले. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. येशूची इच्छा होती हेच यरूशलेमेने केलं पाहिजे, पण अनेक लोकांनी त्याला नाकारलं. पण आज मला सांगायला आवडेल चर्चला संदेश. पुढचं वचन ऐका, तुम्हाला कळेल. कारण हाही अब्रामाचा मुलगा आहे. नाव शेवटचं वचन. कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधायला व तारायला आला आहे. माझी इच्छा आहे परत एकदा वाचूया. ऐका देवाचं वचन. कारण मनुष्याचा पुत्र हा, जे हरवलेले हा. ते शोधायला हा. व तारायला आला आहे. फॉर द सन ऑफ मॅन केम टू सीक अँड सेव्ह द लॉस्ट. म्हणजे जे हरवले त्यांना शोधायला आणि तारायला आला आहे. किती लोकांना देवाचं वचन कळत आहे? प्लीज कृपा कोणाचा संदेश ऐकूया. मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधायला आणि तारायला आला आहे. हे ज्याला कळेल तो आजपासून प्रभूला म्हणेल, प्रभू जशी तुझी इच्छा आहे तशी माझी बी इच्छा आहे. तसे Yes. तुझे डोळे पाहतात तसे माझे डोळे देखील पाहतील. यस. प्रभू जसं तुझं हृदय तळमळाने कळवाने भरलेलं आहे. यरूशलेमे का पाहून तू रडला आणि तू म्हटला यरूशलेमे तू तुझा समाचार घेण्याचा दिवस ओळखला नाही, मी देखील प्रार्थनेमध्ये त्यांच्यासाठी मध्यस्थी करेल. यस. या शेवटच्या दिवसात देवाला असे लोक पाहिजेत आणि असे लोक देवाचे मौल्यवान आणि देवाचे अत्यंत जवळचे लोक आहेत. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस एलिया भविष्यवादी या पृथ्वीवरती होता आणि ज्यावेळेस त्याला कळालं की इस्बेल आणि अहाब राजा या सगळ्यांनी मिळून इस्रायलला देवापासून लांब वळवलंय. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस त्याला कळालं एलियाला की अहाबाला आणि इस्बेलला शैतान चालवत आहे आणि देवाचे लोक मागे गेलेले आहेत. आणि बायबल मध्ये लिहिलंय एलियाला देव म्हटला, एलिया जा अहाबाच्या दृष्टीस पड आणि अहाबाला सांग तू आणि तुझ्या घराण्याने इस्रायलचा नाश केलेला आहे, इस्रायलला देवापासून फिरवलेलं आहे. आज इस्रायलचा देव आग पाठवणार आहे आणि दाखवणार आहे की तो त्यांच्यावरती प्रेम करतो, तो खरा आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकटा एलिया उभा राहिला आणि आपल्या सगळ्यांना स्टोरी माहित आहे. ज्यावेळेस दोन्ही वेद्या बांधण्यात आल्या, एलियाच्या वेदीवरती पाणी टाकण्यात आलं, पण ज्यावेळेस एलियाने प्रार्थना केली, बायबल मध्ये लिहिलंय आग स्वर्गातून आली आणि सगळ्यांना कळालं की अब्राम इजाक याकोबाचा देव देव आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. देवाने एलियाचा उपयोग केला का? देव आज सर्व काही करायला तयार आहे. पण देवाला असे लोक पाहिजेत की जे इस्बेलीने आणि अहाब राजाने देवापासून लांब नेलेले आहेत, त्यांना देवाच्या जीवनाजवळ आणायला पाहिजे. यस. हेच तर काम प्रभू येशूने जक्कईच्या घरासाठी केलं, जक्कईच्या जीवनासाठी केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं राज्य खाण्यात आणि पिण्यात नाही सिस्टर. नो 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 नो. पण देवाचं राज्य न्याय पण, शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद. माझी इच्छा आहे सर्वांनी आपले हात वर करून म्हणूया, देवाचं राज्य खाण्यात आणि पिण्यात नाहीये, खाण्यात आणि पिण्यात नाहीये. ते असलं पाहिजे, ते असलं पण पाहिजे. त्याच्यावरती देवाचं राज्य न्यायी पण, शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद. आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद. ना ह्या तीन गोष्टी जर तुमच्यामध्ये आहेत तर समजून घ्या देवाच्या राज्यात तुम्ही अत्यंत आशीर्वादित लोक आहात. यस आमेन.
पहिली गोष्ट, येशूमध्ये तुम्ही न्यायी आहात, बरोबर आहे. यस दुसरी गोष्ट, देवाची शांती तुमच्या हृदयात राज्य करते. यस आमेन. तिसरी गोष्ट, जो पवित्र आत्मा आम्हाला दिलाय तो आनंदी आहे आपल्यामध्ये. Yes. केव्हा 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 ज्यावेळेस आपण येशूच्या नजरेने ह्या जगाला पाहत आहे, ज्यावेळेस आपण देवाच्या कळवळ्याच्या हृदयाने प्रार्थना करत आहे. काही लोकांना मरत असेल लोकांबद्दल अश्रू देखील नाही आहेत, त्यांचे हृदय तळमळे भरत नाही. ते म्हणतात, पास्टर आपलं झालं ना तारण, बस झालं पास्टर. देव अशा लोकांना सोडून दिलं आणि स्वर्गात भेटेल. पण देव अशा लोकांना धरून ठेवेल की जे दुसऱ्याच्या साठी रडतात आणि तारण मागतात आणि त्यांच्याद्वारे ख्रिस्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. अशा लोकांना देव या पृथ्वीवरती धरून ठेवेल आणि स्वर्गात मोठं बक्षीस देईल. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एलियाचा जीव रडायला लागला आणि एलिया म्हणला, हा राजा आणि इजबेल तू असशील राणी. ऐक, तो देवाच्या लोकांना देवापासून फिरवलेला आहे. आणि बायबल मध्ये लिहिलंय, देवाने कोणाची प्रार्थना ऐकली? एलियाची. ऐसे देवाने कोणाची प्रार्थना ऐकली? कोणासाठी आग पाठवली आणि कोणाच्या प्रार्थनेद्वारे दाखवलं की एलियाचा देव जिवंत आहे. एलियाच्या प्रार्थनेद्वारे. आज तोच देव तुझ्याद्वारे कार्य करेल. आमेन. आज तोच देव तुझ्याद्वारे अलौकिक कार्य करेल. यस आमेन. तर तू देवाच्या राज्यासाठी उभा आहे. जसं येशूने यरूशलेमेकडे पाहिलं तसं तू हरवलेल्या आत्म्यांकडे पाहतोय. देव तुझ्याद्वारे कार्य करेल. आमेन. खूपशा लोकांना आपली पडलेली आहे की हमको ये ऑफकोर्स देव म्हणतो, सॉरी मी सगळं मी तुला दिलेलं आहे, बट माझ्या मुला, माझ्या मुली, तुझं हृदय माझ्या हृदयासारखं कळवाने भरलेलं आहे का? यस. आज जर प्रभूने प्रश्न विचारला तर तुम्ही आणि मी काय उत्तर देणार? माझं हृदय जसं कळवाने भरलेलं आहे तसं तुझं हृदय या हरवलेल्या आत्म्यांसाठी कळवाने भरलेलं आहे का? माझे डोळे जसे यरूशलेमेकडे पाहत होते आणि मला दुसरे स्तुती आराधना देत होते याचं काहीच नव्हतं, होसाना म्हणतोय त्याचं काहीच नव्हतं, मला माझ्या यरूशलेमेचं तारण पाहिजे होतं. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 मे बी आज तुझी संपत्ती, तुझं ज्ञान, तुझं प्रोफेशन पाहून लोक तुला थँक्यू बोलत असतील, पण जर तू देवाच्या गौरवासाठी उपयोगात येत आहे आणि मग लोक तुला म्हणत असतील, थँक्यू पास्टर, तुम्ही आम्हाला ख्रिस्त सांगितला. थँक्यू ब्रदर, आज तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केली. थँक्यू सिस्टर, आज तुम्ही आमच्यासाठी मध्यस्थी केली आणि आज आम्हाला ह्याच्यातून सुटका मिळाली. ते सगळ्यात मोठा आनंद आहे. यस आमेन. तो सगळ्यात मोठा आनंद आहे. किती लोकांची इच्छा आहे आजपासून असं तुमच्या जीवनात व्हावं? यस. म्हणा, येशू ख्रिस्ताच्या नावात, येशू ख्रिस्ताच्या नावात, ज्या ख्रिस्ताने त्याच्या डोळ्यांनी पाहिलं, ज्या ख्रिस्ताने त्याच्या डोळ्यांनी पाहिलं आणि तो रडला, आणि तो रडला, तेच नजर, तीच नजर, तेच डोळे तेच डोळे आज माझ्याकडे देखील आहेत. आज माझ्याकडे देखील आहे, कारण मी ख्रिस्ताचा आहे कारण मी ख्रिस्ताचा आहे आणि तेच हृदय आज माझ्यामध्ये आहे. आणि तेच हृदय आज माझ्यामध्ये आहे. म्हणून बायबल मधील जो तुम्ही एझेकिएल याचा 23 अध्यायामध्ये आलात, 22 अध्यायामध्ये आलात आणि ऐकून घ्या देवाचं वचन. माझी इच्छा सर्वांनी देवाच्या वचनाकडे येऊया. मी आज देवाच्या प्रभू येशूच्या डोळ्याविषयी आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कळव्याच्या हृदयाविषयी बोलत आहे. एझेकिएल 18 अध्याय. आय गॉट इट. एझेकिएल 18 अध्याय, सॉरी एझेकिएल 18 अध्याय मिळालं. यस. 23 वचन ऐकूया देवाचं वचन. 23 वचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, हा, दुष्टाच्या मरणाविषयी मला काही संतोष आहे काय? दुष्टाच्या मरणाविषयी मला काही संतोष आहे काय? ओके, त्याने आपल्या मार्गापासून फिरावे ओके, आणि वाचावे, हा. यात मला संतोष आहे की नाही? की लोकांना देवाचं हृदय कळतंय? वाचूया सिस्टर परत एकदा. प्रभू परमेश्वर म्हणतो, प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाविषयी मला काही संतोष आहे काय? दुष्टाच्या मरणाविषयी मला काही संतोष आहे काय? ओ, किती लोकांना देवाचं प्रेम कळतंय? यस. त्याला दुष्टाच्या मरणाविषयी संतोष नाही, आनंद नाही, त्याला जक्काईने त्याच्या पापात जगावं याच्यात आनंद आहे का? नाही. त्याने जक्काईने खाली यावं आणि येशूला घरी न्यावं याच्यात आनंद आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जर आज देवाचं हृदय कळालं तर तुमचं हृदय आज देवाच्या कळवाने भरलं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पुढे असं लिहिलंय, त्याने आपल्या मार्गापासून फिरावे, ओके, आणि वाचावे, यात मला संतोष आहे की नाही? हा 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 हा. देवाला कशात संतोष आहे? दुष्टाने आपल्या मार्गापासून फिरावे आणि आणि वाचावे यात प्रभूला संतोष आहे. किती लोकांना देवाचं हृदय कळतंय? सी, मी दुसरा संदेश देऊ शकतो,
पण माझी इच्छा आहे की आज या झावळ्यांच्या रविवारच्या दिवशी संदेश आहे का जो देवाने जक्कईसाठी होता आणि जो यरुशलेमेसाठी होता. जक्कईला कळालं पण यरुशलेमेतील लोकांना कळालं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज विन्यारच्या लोकांना हे कळावं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही आणि मी देवाच्या नजरेने पाहणारे लोक पाहाव्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पुढे असं लिहिलंय तर तुम्ही प्लीज वाचलं 29 वचन त्याच अध्यायामध्ये एजेकिएल 18:29 वाचूया. आणि इस्रायलाचे घराणे म्हणते हा प्रभूचा मार्ग बरोबर नाही. ओके. अहो इस्रायल हो, इस्रायलाचे घराणे हो, माझे मार्ग बरोबर नाहीत काय? तुमचेच मार्ग अयोग्य असे नाहीत काय? ओके. याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो. प्रभू परमेश्वर म्हणतो अहो इस्रायलाचे घराणे हो, अहो इस्रायलाचे घराणे हो, मी तुम्हा प्रत्येकाचा न्याय ज्याच्या त्याच्या आचरणाप्रमाणे करीन. ओके. पुढे असं लिहिलंय तुम्ही परत या. परत या. देव आणि- म्हणतो परत या. परत या. परत या. किती लोकांना कळतंय परत या? देवाचं वचन काय म्हणतं? तुम्ही परत या. देवाचं वचन सांगतं तुम्ही परत या. ना. पुढे असं लिहिलंय आणि आपल्या सर्व अपराधांपासून वळा. आणि आपल्या सर्व अपराधापासून वळा. म्हणजे अन्याय तुमचा नाश करणार नाही. म्हणजे अन्याय तुमचा नाश करणार नाही. ना. का पुढे लिहिलंय? अहो इस्रायलाचे घराणे हो, ओके. जे तुम्ही अपराध केले आहेत हा. ते तुमचे सर्व अपराध तुम्ही आपणापासून टाकून द्या. ओके. आणि तुम्ही आपणास नवे हृदय हा. व नवा आत्मा प्राप्त करा. हा. तुम्ही का मरावे? तुम्ही का मरावे? कारण जो मरतो त्याच्या मरणाविषयी मला काही संतोष नाही. त्याच्या मरणाविषयी मला काही संतोष नाही. हा. पुढे असं लिहिलंय म्हणून फिरा आणि वाचा असे प्रभू परमेश्वर म्हणतो. असे प्रभू परमेश्वर म्हणतो. की लोकांना देवाचं हृदय कळतंय. देवाला कोणाच्या मरण्यामध्ये संतोष नाहीये. देवाने कोणी आजारी पडावं याच्यामध्ये संतोष नाहीये. मी शुक्रवारच्या दिवशी सांगितलं कोणाचा हक्क तुडवावा, कोणाला पायाखाली तुडवावे, कोणाचा अन्याय हा देवाला मान्य नाहीये. यस. हे देवाला मान्य नाही ना. बायबल मधील लेख की प्रभू म्हणतो देवाला काय मान्य आहे की त्यांनी प्रभूकडे वळावं, त्यांनी त्यांच्या तारणाऱ्या देवाकडे वळावं, त्यांना सत्य कळावं, त्यांना शांतीचा अधिपती कळावा. आणि बायबल सांगतं ते वाचले जावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हे सर्व वचन आपण ऐकतोय पण देव म्हणतोय हे वचन आता तुला पूर्ण करायचे. हे वचन तुला पूर्ण करायची आहे. मी तुला पवित्र आत्मा दिलेला आहे, मी तुला कृपा दिलेली आहे, मी तुला वचन दिलेलं आहे. आता तुझ्याद्वारे माझी इच्छा आहे की अनेक जक्कई खाली यावे Yes. आणि त्यांचं घर प्रकाशाने आणि जीवनाने भरावं. यस आमेन. अशी नजर तुमची आहे का? कमॉन. असं हृदय कळवाने भरलेलं तुमचं आहे का? लोक म्हणत होते की प्रभू तू पाप्यांच्या घरी चाललाय. ओ हा पाप्यांच्या घरी चालला. ओ त्याला माहित नाही जक्कई कोण आहे, त्याला माहित नाही या माणसाने किती पाप केलंय. येशूला माहित नाही का? माहिती. ज्याचं नाव कोणी सांगितलं नाही त्याचं नाव येशूने हाक मारून बोलवलं त्याला जक्कईची स्टोरी माहित नाही. माहिती. ज्याच्या जन्मापासून देव त्याचे दिवस त्याच्या डायरीत लिहितो त्याला त्याचे दिवस माहित नाही. माहिती. टाक तुम्ही माझ्याशी बोला. माहिती. जेवढं जीवन तुम्हाला माहित नाही तुमचं तेवढं देवाला तुमचं जीवन माहित आहे. यस आमेन. तुम्हाला उद्या काय होणार माहित आहे का? नाही. पण प्रभूला उद्या तुमच्या जीवनात काय होणार हे बी माहित आहे. यस. तो सुरुवातीपासून शेवट कळवणारा देव आहे. यस आमेन. आणि ते म्हणले हा पाप्यांच्या घरी चालला. यस. येशू म्हटला जे हरवलेले त्यांना शोधायला, त्यांना शोधायला आणि तारायला मी आलो आहे. त्या लोकांना काय माहित होतं? ते स्वतःच्या धार्मिकतेवर जगत होते पण येशू ख्रिस्ताला स्वतःची धार्मिकता आणि तारण आणि जीवन त्याला द्यायचं होतं. ती लोक नगर जिल्ह्यासाठी प्रार्थना करतात, यस. ती लोक हरवलेल्या आत्म्यासाठी प्रार्थना करतात, यस. ती लोकांच्या घरामध्ये प्रार्थनेसाठी रोज आणि रोज एकत्र जमलं जातं. धन्य ते लोक तुम्ही आहात. Yes. का? कारण की सर्व विरोध असूनी, सर्व टेन्शन असूनी जे लोक प्रार्थनेची वेदी सोडत नाहीये, मला सांगायला आवडेल देव त्यांच्यासाठी स्वर्गातून एलियासारखं सामर्थ्य पाठवेल. आमेन. एलियाच्या विरुद्ध सगळा इस्रायल होतं, एलियाच्या विरुद्ध हाब राजा होता, इस्रायल होती, पण एलियाच्या बरोबर देव होता. यस आमेन. तुझ्या बरोबर देव आहे. आमेन. तुझ्यामध्ये एक पवित्र आत्मा राहतो. यस. आणि जर तू कळवाने भरलेला आहे तर देव स्वर्ग तुझ्यासाठी रोज उघडणार आहे. आमेन. रोज तुझं उत्तर येणार आहे, रोज तुझ्यासाठी कार्य होणार आहे. हालेलुया. हालेलुया. पण स्वार्थी राहू नको. प्रभूला सांग
तुझी नजर कशी यरूशलेमेकडे पाहत होती? तू रडला. जगाचा तारणारा, सृष्टीचा निर्माण करणारा रडला का? कारण त्याला त्याचे लेकरं अंधारात किंवा शैतानाच्या मध्ये नाही पाहिजे. त्याला त्याचे लेकरं त्याच्या राज्यात पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले पवित्र हात वर करूया. म्हणा, हे प्रभू, हे प्रभू, आतापर्यंत जर माझं हृदय माझं हृदय त्या कळवाने नाही भरलं, त्या कळवळ्याने नाही भरलं, त्या डोळ्यांनी मी लोकांना पाहत नाहीये, त्या डोळ्यांनी मी लोकांना पाहत नाहीये, आजपासून प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात देवाची प्रीती जी पवित्र आत्म्याद्वारे माझ्या हृदयात ओतलेली आहे, ती पवित्र आत्म्याद्वारे माझ्या हृदयात ओतलेली आहे, ते मी कार्यरत करत आहे, ते मी कार्यरत करत आहे, त्या प्रीतीने मी पाहत आहे, त्या प्रीतीने मी पाहत आहे, त्या नजरेने मी लोकांना पाहतोय, त्या नजरेने मी लोकांना पाहते. आणि देव अशाच लोकांची वाट पाहतोय. येस, आमेन. अशा लोकांसाठी एलियासारखा स्वर्ग उघडला जाईल. आमेन. एकदा नाही, एलियासाठी अनेक वेळा स्वर्ग उघडला. ज्यावेळेस दुष्काळ होता त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने दुष्काळ दूर केला आणि पाऊस दिला. यस. आणि अहाबाला दाखवलं, अहाबा, देव तुझ्यावर प्रेम करतो. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळते देवाचं वचन. म्हणून असं लिहिलंय. तर तुम्ही एजिकेल 22 मध्ये आलात आणि तिथं काय लिहिलंय का? 23 वचन. एजिकेल 22 अध्याय आणि 23 वचन वाचूया. आणि परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले, आणि परमेश्वरचे वचन माझ्याकडे आले. ते म्हणाले, मनुष्याच्या मुला, तिला सांग, हा, जी भूमी स्वच्छ झाली नाही, जिच्यावर रोषाच्या दिवशी पाऊस पडला नाही, ती तू आहेस. ना माझी इच्छा 29 वचन वाचूया. 29 वचन. एजिकेल 22:29. देशातल्या लोकांनी जात जुलूम केला आहे व लुटारूपण केले आहे. ओके. आणि त्यांनी दीन व दरिद्री यांना पिडले आहे. ओके. आणि अन्यायाने उपऱ्याला उपद्रव केला आहे. ओके. तर मी देशाचा नाश करू नये हा. म्हणून ज्याने तटाची भिंत बांधावी आणि देशासाठी माझ्या समोर खिंडारात उभे राहावे, अशा मनुष्याला मी त्यांच्यामध्ये शोधले. ना लिसन व्हेरी केअरफुली. देव म्हणतो, देशाने बंड केलंय, अन्याय केलाय, जुलूम केलाय, पण मला त्यांचा नाश करू नये म्हणून अशा लोकांना मी शोधतोय की जे त्यांच्यामध्ये आणि देवामध्ये उभं राहतील आणि म्हणतील, प्रभू नाश नको, तारण पाहिजे. पण लक्षात ठेवा, मध्यस्थी केल्याशिवाय, प्रार्थना केल्याशिवाय देव काही नाही करत. समझ में आ रहा आपको? Yes. ना पुढे असलेले वाचूया. परंतु मला असा कोणी सापडला नाही. ते म्हणतो, या देशात मला अजून कोणी सापडला नाही, पण विड्यामध्ये अनेक लोक सापडणार आहेत. आमेन. आय सेड विनयार्ड मध्ये अनेक लोक सापडणार आहेत, जे प्रे टॉवर मध्ये येतील आणि 7 दिवस जो उपास आहे, उद्यापासून आपण 7 दिवस उपास करत आहोत. मी चॅलेंज करतो, तुम्हाला आव्हान करतो, या 7 दिवसात उपास प्रार्थना करा. 12 ते 3 उपास प्रार्थना आहे रोज, हे 7 दिवस, शुक्रवार सोडून. शुक्रवारी आपली सभा बरोबर 12 ते 3 आहे. आणि तुम्ही जर या दिवसांमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरु, शुक्र, शनिवार, रविवार, रविवारी तर आपला इष्ट आहे, या दिवसात जर तुम्ही 12 ते 3 इथं आला आणि प्रार्थना करू लागला, स्वर्ग 100% तुम्हाला उत्तर देणार. आमेन. कारण देवाला असे लोक पाहिजे. देव म्हणतो, मी अशा लोकांना शोधलो आणि मला कुणी सापडला नाही. कशासाठी? खिंडारात उभा राहिला, मध्यस्थी करायला. कशासाठी देव शोधत होता? मध्यस्थी करायला. अशा कशासाठी देवाची नेत्र शोधत होते? कुणीतरी मध्यस्थी करणार पाहिजे, कुणीतरी मध्यस्थी करायला हवं. आणि कुणीतरी म्हणायला हवं, मी आहे ना प्रभू. मोशे म्हणला, प्रभू, एक दिवशी प्रभू म्हणाला मोशेला, सगळ्या इस्रायल लोकांना मी हे करणार आहे, नाश, आणि तुझं राष्ट्र उभा करेन. मोशे काय म्हटला? नको प्रभू, असं करू नकोस, असं करू नकोस. कारण मोशेचं हृदय देवाच्या हृदयासारखं होतं. येस. मोशे म्हणला, प्रभू, जर तुला या लोकांचा नाश करायचा तर माझं नाव जीवनी पुस्तकातून काढून टाक. बापरे, असं कोण बोलल देवाला? पण ज्याला देव कळाला तो देवाशी प्रेम मित्रासारखा बोलू शकतो. यस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते म्हणलं, ओके मोशे, ओके, चल जा पुढे जा, मी नाश नाही करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळते देवाचं वचन? देव कोणाला शोधत होता? जे खिंडारात उभे राहतील, जे मध्यस्थीसाठी उभे राहतील, जे देवासमोर लोकांसाठी उभे राहतील आणि म्हणतील, प्रभू नाश नको. यस. हालेलुया. हालेलुया. आजचा संदेश मे बी तुम्हाला स्वागत वाटेल, पण जर तुम्ही जर देवाचं वचन ऐकलं तर याच्यासाठीच, देवाच्या राज्यासाठीच आपल्याला बोलवलेलं आहे. आमेन. बाकी काही नाही सिस्टर. तुम्हाला काय पाहिजे, जन्मापासून तर शेवटपर्यंत सगळं प्रभूला माहिती आहे. आणि ऑलरेडी त्यांनी प्रभू येशूमध्ये आपल्याला आशीर्वादित केलंय, स्वर्गातील प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने, अब्राहमाच्या आशीर्वादाने,
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांवरती सूर्यप्रकाश येतो. येतो आ येतो. कोणी उगवला? देवान. सगळ्यांच्या नागपुड्यात श्वास आहे. यस. आहे का? आहे. का जोरात बोलत नाही तुम्ही? आहे का? आहे. कोणी पाठवलाय? देवान. आ सगळ्यांच्या डोळ्यांनी प्रकाश दिसतोय. दिसतोय. एकमेक दिसतायत. हे दिसताय. डोळे कुणी बनवलेत? देवाने. ना ह्या डोळ्यांना कुणी दिसायला लावलंय? देवान. आ बरोबर आहे. हे अन्न, पृथ्वी अन्न कोणामुळे देते? पाऊस पडल्यामुळे. हा, पाऊस देवा पाडतो आणि देते. सर्व काय प्रभूंनी केलं, पण प्रभूची इच्छा आहे आता लोकांनी माझी इच्छा पूर्ण करावी. यस आमेन. येशूने यरूशलेमकडे पाहिलं आणि बायबल सांगतो तो रडायला लागला. आणि येशूने ज्यावेळेस यरूशलेमकडे पाहिलं तो म्हणला तुझे समाचार घेण्याची वेळ तू ओळखली नाहीस. सिस्टर. हे शेवटचे दिवस आहेत आणि देवाची इच्छा आहे की देवाच्या लोकांनी खिंडारात उभं राहावं. जर तुम्ही प्रार्थना करणारी लोक बनला तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की परत एकदा मी तेच बोलेल, स्वर्ग रोज तुमच्यासाठी टाळी वाजवेल आणि उघडला जाईल. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग शैतानाने पितळेचे दरवाजे लावो, या लोखंडाची आडसळ लावो, देव ते बी तोडून टाकेल. आमेन. देव ते सुद्धा तोडून आणि टाकेल. तुम्हाला पुढेच नेणार. म्हणा माझ्या मागे, मी पुढेच जाणार, मी पुढेच जाणार. मी पुढे जाणार, मी पुढे कारण जाणार. मी देवाच्या राज्यासाठी आहे. कारण मी देवाच्या राज्यासाठी आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी अनेक कुटुंबाला जाणतो, ते आज जगले, ते आज जिवंत नसते, कोणीतरी त्यांच्यासाठी मध्यस्थी केली. यस. मी अनेक कुटुंबाला जाणतो की ते मराईपर्यंत पोहोचले आणि सगळं संपलं, सगळं संपलं, पण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यात आली. आणि बायबल मधले मागच्या मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पेत्राला शैतानाने मागितलं गव्हासारखं चालायला, कोणी मध्यस्थी केली? येशू ना. आणि पेत्राला येशू म्हणला तुला मी वाचवलं, आता तू दुसऱ्यासाठी प्रार्थना कर. पण अनेक लोकांना देवाने वाचवलंय, पण त्यांचं हृदय देवाच्या लोकांसाठी नाहीये. त्यांचं हृदय घराकडेच पळतंय, घराकडे, चार भिंतीकडे. त्यांचं हृदय देवाच्या राज्यासाठी नाही. मी अनेक लोकांना ओळखतो आणि मी इथं बसल्यानंतर पवित्र आत्मा मला आठवण करून देत होता आणि अचानक मी रडायला लागलो. प्रभूने मला त्यांचे चेहरे दाखवले. आपण म्हणलं बघ यांना मी वाचवलं, बघ यांचे दिवस मी बदलले, बघ हे पृथ्वीहून संपले होते, मी त्यांना परत एकदा दीर्घ आयुष्य दिलं, बघ हे लोक नाश पावले असते पण प्रार्थना केल्यामुळे मी यांना वाचवलं. पण बघ त्यांना अजूनही त्यांचे डोळे दुसऱ्यांसाठी त्याप्रमाणे प्रार्थना करतात का? त्यांचं हृदय कळवाने भरलेलं काय? ते अनेक कारण सांगतात. पण मला सांगायचं होतं ज्यावेळेस तुम्ही गेले असता आणि कबरेमधून कारण सांगितले असते का? नसते. हा, नसते. कोविडच्या काळात कारण सांगितले असते का? नाही. बघा सांगितले असते तर. खालून आवाज येतो का? स्वयंपाक झालाय का? विसरला तो आवाज. सगळे विसरले बी ते आवाज, तुम्हाला बी विसरले. फक्त फोटो मध्ये तुम्ही दिसता, तुम्ही नाही ते. मे बी माझं बोलणं काही लोकांना थोडं वेगळं वाटेल, पण मला सांगायला आवडेल वेळ आली की देवाला एलियासारखे लोक उभे राहिले पाहिजेत. यस आमेन. बायबल सांगतं की ज्यावेळेस देवबाप सदोम आणि गमोराकडे निघाला आणि त्याची इच्छा होती की सदोम आणि गमोराचं पाप देवाच्या कानापर्यंत पोहोचलं आणि बायबल सांगितलं की देव म्हटला मी सदोम आणि गमोराला अग्नी आणि गंधकाने नाश करेल. पण बायबल सांगतं पुढे चालता चालता तो सदोमापर्यंत पोहोचायच्या अगोदर देवाचं हृदय कोणाकडे वळालं? अब्राहमाकडे. आ अब्राहमाकडे. असं जर देवबाप करायला लागेल तर कोणाकडे तरी हृदय देवाचं वळेल का? वाज देवाचं हृदय कोणाकडे वळालं? अब्राहमाकडे. आणि ते म्हणला ओके मी जे करणार आहे ती माझ्या सेवक अब्राहमापासून लपून ठेवणार नाही. लपून नाही ठेवणार. बघू अब्राहम काय करतो. ओ हो हो हो, बघू अब्राहम काय करतो. बघू अब्राहम काय करतोय. ऑलमोस्ट यहोवा देव अदोनाई त्या सदोम आणि गमोरापर्यंत पोहोचला आणि अग्नी पडणार. त्यावेळेस देवाला कोण आठवलं? अब्राहम आठवला. आणि देव म्हणला थांबा थांबा, मी कोणाकडे वळतो? अब्राहमाकडे. कारण मला माहिती आहे अब्राहम माझा मित्र आहे, अब्राहम वेदी बांधणार आहे, अब्राहम प्रार्थनेचा माणूस आहे. मी कोणाकडे वळतो? अब्राहमाकडे. काही गरज नव्हती अब्राहमाकडे वळायची देवाला. ना अब्राहमावरती गंधक नाही पडणार होता. अब्राहम सारेवरती इजाकावरती गंधक नाही पडणार होता. पडणार होता कोणावर? अग्नी आणि गंध. सदोम आणि गमोरावर. हालेलुया.
पण बायबल सांगतं देव अब्रामाकडे वळला आणि देवाने सगळं अब्रामाला सांगितलं. आणि बायबल सांगतं देव अब्रामापुढे उभा राहिला. हो 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 हो, देव अब्रामापुढे उभा राहिला. सॉरी अब्राम देवापुढे उभा राहिला. म्हणजे देव चालला तर देवाने अब्रामाला असं अब्रामाने देवाला अडवलं. वाचा, बायबल मध्ये लिहिलंय. वाचूया प्लीज, वाचूया. उत्पत्ती 18 अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे वाचूया. ऐका देवाचं वचन. उत्पत्ती 18 अध्यायामध्ये आलात. येस आमेन. माझी इच्छा 16 वचनाच्या पुढे जाऊया, लवकर जाऊया. नंतर ते पुरुष तेथून उठले हा, नंतर ते पुरुष तेथून उठले व सदोमाकडे पाहू लागले व सदोमाकडे पाहू लागले. आणि अब्राम त्यांना वाटेला लावायला त्यांच्या बरोबर गेला. ओके. आणि परमेश्वर म्हणाला, मी जे करणार ते मी अब्रामापासून लपू काय. अब्रामाचे खचित मोठे व समर्थ राष्ट्र होईल. ओके. आणि त्याच्या ठाई पृथ्वीतली सर्व राष्ट्रे आशीर्वाद पावतील. ओ हो हो, काय मोठे आशीर्वाद आहेत बघा. अब्रामाच्या ठाई सर्व पृथ्वीतील सर्व राष्ट्रे आशीर्वाद पावतील. आशीर्वाद पावतील ना. पुढचं वचन महत्वाचं आहे. कारण मी त्याला यासाठी ओळखले आहे की नाही काय का देवाने अब्रामाला कशासाठी ओळखले. आज तेच वचन तुझ्या आणि माझ्यासाठी आहे. त्याने आपले लेकरे व आपला परिवार हा यांना अशी आज्ञा द्यावी की ओके, त्यांनी आपल्या मागे न्यायीपण व न्याय आचरायला परमेश्वराचा मार्ग पाळावा. ओ हो 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 हो. नहीं आपको नहीं समझ में आ रहा है. येशूच्या नावात आज माझी प्रार्थना आहे, प्रभू येशूनाथ तुमचं मन देवाच्या वचनाकडे वळव. आज देव तुमचं हृदय देवाकडे वळव. आज तुम्ही देवाचं वचन ऐकण्यापासून शैतान तुम्हाला अडवू नये. नो, देव अब्रामाला कसं ओळखत होता, आज तोच देव आपल्याला असं ओळखतोय का. आई वडील ऐका देव काय म्हणतो. वाचूया सिस्टर परत एकदा. कारण मी त्याला यासाठी ओळखले आहे की अब्रामाला देवाने यासाठी ओळखले असं प्रभू म्हणतो. त्याने आपले लेकर व आपला परिवार यांना अशी आज्ञा द्यावी की अब्रामाने आपल्या परिवाराला अशी आज्ञा द्यावी की त्यांनी आपल्या मागे न्यायीपणा व न्याय आचरायला परमेश्वराचा मार्ग पाळावा. न्यायपण व न्याय आचरायला परमेश्वराचा मार्ग पाळावा. याच्यासाठी मी अब्रामाला ओळखतो. आज तुम्हाला आणि मला देव कशासाठी ओळखतो. तुम्ही तुमच्या लेकरांना काय शिकवताय. तुम्ही तुमच्या लेकरांना देवाचे गाणे शिकवताय का. तुम्ही तुमच्या लेकरांना न्यायीपण किंवा देवाचे मार्ग किंवा प्रार्थनेला किंवा मंडळीत यायला शिकवताय का. धन्य ते आई वडील. ऐसे धन्य ते आई वडील. म्हणून तो अब्राम इसाक याकोब आशीर्वादी झाले. यस आमेन. म्हणून अब्रामाचं पूर्ण संतान आशीर्वादित. आणि अब्रामच्या संतानातून दावीद आला आणि दावीदाच्या संतानातून येशू आला. प्रभू येशू आला. केलं कळते देवाचं वचन. म्हणा प्रभू येशूने मला असं ओळखलं पाहिजे. प्रभू येशूने मला असं ओळखलं पाहिजे. मी मला आणि माझ्या लेकरांना आणि माझ्या लेकरांना माझ्या परिवाराला न्याय आणि न्यायीपण आणि देवाचं राज्य आणि देवाच्या गोष्टीबद्दल शिकवलं पाहिजे. तुमच्या घरात पिक्चरचे गाणे नाही पण येशूचे गाणे लागले पाहिजे. यस. मी बोलत जातो ज्याला नाही आवडत त्यांनी नाही घ्यावं, त्यांनी आवडावं त्यांनी घ्यावं. मी देवाचा सेवक आहे आणि मी पूर्ण हृदयापासून वरडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 डोंट वरी, आम्ही उपासामध्ये आहोत. डोंट वरी. आणि या 7 दिवसात देखील आम्ही उपास करू आणि प्रभूला सांगू की प्रभू आम्ही आमच्या लेकरांना, आमच्या कुटुंबाला, आमच्या मंडळीला देवाचे न्याय आणि न्यायपण जपायला शिकवणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. काही आई वडील माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात पास्टर माझा मुलगा आज ICU मध्ये का. पास्टर तू दारू पितो. मी त्या आईला विचारतो, आई तू चर्चला येताना त्याला केव्हा आणलं का ग. तू प्रार्थनेला आणलं त्याला. लहान होता त्यावेळेस त्याला शिकवलं तू देवाचं वचन. त्याला शिकवलं. आणि खूपशे आई वडील म्हणतात नाही पास्टर नाही. आणि बघा आज तो कुठे आहे. प्रेज द लॉर्ड. पण आपण आपल्या लेकरांना न्याय पण शिकवणार आहात. न्याय पण म्हणजे काय. देवाचं वचन, देवाचे मार्ग, देवाचे न्याय पण देवाच्या गोष्टी आणि ते त्यांच्यामध्ये पेरले जातील. आणि तेच इसाकात उगवलं, तेच याकोबात उगवलं, तेच यौसेफात उगवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ना पुढे लिहिले काय लिहिलंय का देवाचं वचन. मग परमेश्वर म्हणाला खचित
हा. सदोम व गमोरा यांची दुष्टाईची आरोळी मोठी आहे आणि खचित त्यांचे पाप अति भारी आहे. म्हणून आताच मी खाली जाईन आणि माझ्याकडे आलेल्या त्यांच्या आरोळीप्रमाणे त्यांनी केले की काय हे मी पाहीन, आणि तसे नसले तर मला कळेल. हा, पुढे. मग ते पुरुष तेथून वळून सदोमाकडे गेले व पण अब्राम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. अब्राम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. अब्राम परमेश्वरासमोर उभा राहिला. अब्राम परमेश्वरासमोर उभा राहिला. एक गोष्ट मला सांगू दे, आज सगळ्यांनी ऐका. जे लोक प्रभू समोर उभे राहतात, स्तुती करायला, प्रार्थना करायला, देवाची इच्छा पूर्ण करायला, ते सगळ्यात 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 मौल्यवान लोक आहेत. या समेल म्हणून मी लोकांना मी सांगतो, तुम्ही जर देवासमोर उभे राहता तर तुम्ही कोणासमोर उभे राहणार? यस नाही कळालं? यस. म्हणा, जर मी देवासमोर उभं राहतो, जर मी देवासमोर उभा राहतो, मी समुद्रासमोर बी उभं राहू शकतो, मी समुद्रासमोर उभा राहू मी शकतो, डोंगरासमोर उभं राहू शकतो, डोंगरासमोर उभा राहू मी शकतो, गल्ल्यासमोर उभं राहू मी शकतो, गल्ल्यासमोर उभा राहू मी शकतो, 7 पट अग्नीच्या भट्टी समोर उभं राहू शकतो, मी 7 पट अग्नीच्या भट्टी समोर उभा राहू मी शकतो, सिंहाच्या गुहेसमोर उभं राहू शकतो. मी सिंहाच्या गुहेसमोर उभा राहू शकतो. कुणी मला काही करू शकत नाही, कोणी मला काही करू शकत कारण मी नाही. देवासमोर उभं राहणार आहे. कारण मी देवासमोर उभा राहणार आहे. त्याने आकाश आणि पृथ्वी बनवली ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली. आणि आकाश पसरलं, बायबल मध्ये लिहिलं आहे. यस. त्याने आकाश पसरवलं. आणि त्याच्या शब्दाने गोष्टी घडल्या. यस. एवढा महान देव आहे आपला. बायबल सांगतं, तुम्हाला योब बद्दल मी सांगितलं मागच्या वेळेला, योबा बद्दल. देव योबाला काय म्हटला? योबा, तुला पावसाचा बाप माहितीये का? कोण आहे? यस. योबा, तुला वाऱ्याचे भांडार माहित आहेत का? योबा, जिथं प्रकाश उगवतो तो ते मार्ग तुला माहित आहेत का? एवढा महान देव आहे आपला. आपल्या हातावर म्हणा, धन्यवाद प्रभू, धन्यवाद तू प्रभू, एवढा महान आहेस, तू एवढा महान आहे, तू अगम्य उजेडात राहतो, तू अगम्य उजाडात राहतो. हे स्वर्गीय बापा, हे स्वर्गीय बापा, तू एवढा पवित्र आहे, तू एवढा पवित्र आहेस, तू एवढा नीतिमान देव आहे, तू एवढा नीतिमान देव आहे, तुझा शब्द वेगाने धावतो. तुझा शब्द वेगाने धावतो. हे प्रभू, हे प्रभू, तुझा चेहरा तुझा चेहरा अगम्य उजेडापेक्षाही मोठा आहे. अगम्य उजेडापेक्षाही मोठा आहे. देवदूत तुझ्याकडे पाहू नाही शकत, देवदूत तुझ्याकडे पाहू नाही ते आपले शकत. डोळे झाकतात, ते आपले डोळे झाकतात. कारण तो पवित्र 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 आहे. तू पवित्र 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 आणि आहेस. तोच पवित्र देव तुमच्यात राहायला आलाय. आमेन. यस आमेन. तुम्हाला गर्व नाहीये? यस तुम्हाला आनंद नाहीये? यस. पास्टर, आप कितने भी चिल्लाओगे, कितने भी बोलेंगे, तो मैं अभी टाइम देख रहा हूं, आप कभी खत्म करेंगे जाएंगे, मला काय नाही होणार. अब्राम देवा बरोबर उभा राहिला. अब्राम देवा समोर, उभा राहिला. अब्राम देवा समोर उभा राहिला. वाचा. देव अब्रामाला काय वचन दिलं? अब्रामाने, देवाने अब्रामाला वचन दिलं, अब्रामा, मी तुझी प्रार्थना ऐकेल, यस, मी तुझी प्रार्थना ऐकेल. मी तुझ्याद्वारे राष्ट्र जन्माला आणेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा माझ्याद्वारे, माझ्या मागे म्हणा, मी मौल्यवान आहे, मी मौल्यवान आहे. माझ्यामध्ये मौल्यवान खजिना आहे. माझ्यामध्ये मौल्यवान खजिना आहे. ख्रिस्त गौरवाची आशा माझ्यामध्ये आहे. ख्रिस्त गौरवाची आशा माझ्यामध्ये आहे. बोला, माझ्यामध्ये जे आहे माझ्यामध्ये जे आहे ते जगाला बदलू शकतो. ते जगाला बदलू शकते. एवढं सामर्थ्य देवाने माझ्यात टाकलंय, एवढं सामर्थ्य देवाने माझ्या प्रार्थनेत टाकलेलं आहे. माझ्या प्रार्थनेत टाकलेलं आहे. मी प्रार्थना नाही सोडणार, मी प्रार्थना नाही मी सोडणार. येशूच्या नजरेने पाहणारा आहे. मी येशूच्या नजरेने पाहणार आहे. कळव्याचं हृदय माझ्यामध्ये आहे. कळवळ्याचं हृदय माझ्यामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये जगाला बदलायचं सामर्थ्य आहे. आमेन. एवढं सामर्थ्य देवाने तुमच्यात टाकलंय. तुमच्यासारखा कोणी नाहीये. तुम्ही स्पेशल बनवलेले आहात. या आमेन. देवाच्या गौरवासाठी तुम्ही बनवलेले आहात. स्पेशल बनवलेले आहात. काय आहे लहान लहान गोष्टीच्या घाणीमध्ये जगता? इसने क्या बोला, उसने क्या बोला, ये क्या कर रहा है? नो 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 नो. आपण देवाच्या पातळीत जगणारे लोक आहोत. यस आमेन. म्हणा माझ्या मागे, मी येशू ख्रिस्ताच्या पातळीत जगणारे आहोत. मी येशू ख्रिस्ताच्या पातळीत जगणार माझे आहे. विचार पृथ्वीवरचे नाहीये, माझे विचार पृथ्वीवरचे नाही. माझे विचार वचनाप्रमाणे आहेत. माझे विचार वचनाप्रमाणे माझे आहेत. डोळे पृथ्वीच्या घाणीकडे पाहत नाही. माझे डोळे पृथ्वीकडच्या घाणीकडे पाहत जी नाही. घाण मला उद्ध्वस्त करू शकते, जी घाण मला उद्ध्वस्त करू शकते. मी माझ्या डोळ्यांनी मी माझ्या डोळ्यांनी देवाचा गौरव पाहणारा आहे. देवाचा गौरव पाहणार आहे. देवाच्या वचनाचा प्रकाश पाहणारा आहे. देवाच्या वचनाचा प्रकाश पाहणार आहे. हालेलुया. हालेलुया. मी माझं हृदय या जगासाठी नाही लावलंय, जग धोका देणार आहे. माझं हृदय मी देवासाठी लावलंय. Yes, जो amen. माझ्या हृदयाचं बळ आहे,
तो माझं सामर्थ्य आहे. आमेन. की लोकांना देवाचं वचन कळत आहे? म्हणा, देव माझ्या हृदयाचं बळ आहे. देव माझ्या हृदयाचं बळ आहे. माझ्या हृदयाची इच्छा पूर्ण करणारा आहे. माझ्या हृदयाची इच्छा पूर्ण करणारा आहे. माझं हृदय केव्हाच निकामी होणार नाही. माझं हृदय केव्हाच निकामी होणार मी नाही. केव्हाच अपयशी होणार नाही. मी केव्हाच अपयशी होणार कारण मी नाही. देवासमोर उभा राहणार आहे. कारण मी देवासमोर उभा राहणार आहे. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं तुमचं शरीर तुमचं नाहीये, ते देवाचं आहे. यस. तुमचं शरीर ते तुमचं नाही, तुमचं देवाचं आहे. आणि या शरीराद्वारे देवाचा गौरव करा. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं देव अब्राहम कोणासमोर उभं राहिला? देवासमोर. आणि ऐका, देवासमोर उभं राहिला आणि काय म्हणतो ऐका, माझी इच्छा आहे लवकर जाऊया. आणि अब्राहम जवळ येऊन म्हणाला, आणि अब्राहम जवळ येऊन म्हणाला, तू दुष्टाबरोबर न्यायीचाही नाश करशील काय? ओ हो, तू दुष्टाबरोबर न्यायीचाही नाश करशील काय? आता अब्राहम कोणाशी बोलू लागला? देवाशी. आणि काय करू लागला? मध्यस्थी. मध्यस्थी कोणासाठी? लोटासाठी. नाही, लोट नाही. लोट तर फक्त लोट, त्याची बायको, 2 मुली आणि बायबल मध्ये लिहिलंय त्याचे जावई, म्हणजे 6 लोक फक्त होते. 6 सदोम. लोकांसाठी बोलला शकला असता, प्रभू यांना वाचव. पण देव म्हटला, लोट म्हटला 50 जरी असतील न्यायी तरी मी वाचवेल. याचा अर्थ लोटाला सोडलं अब्रामाने आणि सगळ्या सदोम आणि गौरासाठी मध्यस्थी केली. बरोबर आहे? यस. हा ना, तुमच्या परिवाराच्या पलीकडे तुम्ही प्रार्थना करणारे बनले पाहिजे. यस. आमेन. म्हणा, माझ्या परिवाराच्या पलीकडे माझी प्रार्थना गेली पाहिजे. माझ्या परिवाराच्या पलीकडे माझी प्रार्थना गेली पाहिजे. शेजाऱ्यापर्यंत, शेजाऱ्यापर्यंत, माझ्या गावापर्यंत, माझ्या गावापर्यंत, माझ्या देशापर्यंत माझ्या मी देशापर्यंत प्रार्थना करणारा झालो पाहिजे. मी प्रार्थना करणारं झालं पाहिजे. कारण देव माझी मध्यस्थी ऐकतो. कारण देव माझी मध्यस्थी ऐकतो. ना, पुढे काय लिहिलं ऐकूया प्लीज, वाचूया. कदाचित त्या नगरात 50 न्यायी असतील. ओके. तर मग त्या 50 न्यायी करता त्या ठिकाणाचे तू सहन करणार नाहीस काय? ना, प्रभू काय म्हणतो ऐका, त्याचा नाश करशील काय? त्याचा नाश करशील काय? असे करणे तुझ्यापासून दूर असो. ओके. दुष्टाबरोबर न्यायीचा ताण मारणे म्हणजे दुष्टासारखा न्यायी व्हावा हे तुझ्यापासून दूर असो. पुढे असं लिहिलंय, जो पृथ्वीचा न्यायाधीश तो योग्य न्याय करणार नाही काय? ओ हो, पुढचं वचन. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तेव्हा परमेश्वर अब्रामाला म्हणाला, जर मला सदोमात नगराच्या आत 50 न्यायी मिळाले तर मी त्यांच्याकरिता त्या सर्व ठिकाणाचे सहन करील. किती लोकांसाठी सहन करेल? 50. ना, सदोम आणि गमोराचं पाप एवढं मोठं होतं आणि मी पास्टर आहे आणि मी काय लपवणार नाही. मला देवाच्या वचनाची लाज नाही वाटत. की लोकांची इच्छा आहे मी पास्टरनी देवाचं वचन स्पष्ट बोलावं. यस. स्पष्ट बोलावं. यस. काय अडवून ठेवू नको. जे अडवून ठेवू देव मला विचारेल त्याचा हिशोब. सदोम आणि गमोरातले लोक एवढे वाईट होते, ज्यावेळेस देवदूत त्यांच्याकडे गेले त्यांना देवदूतावरती व्यभिचार करायचा होता. यस. एवढे वाईट लोक होते, एवढं पाप होतं सदोम आणि गमोरामध्ये. ऐका, पुरुषासारखे स्त्रियांसाठी ते व्यभिचार करणारे होते. आणि बायबल मध्ये लिहिलं देवाच्या वचनात, अब्राहम म्हटला 50 जर मिळाले तर देव म्हणतो ते बी मी सहन करेल. काय हृदय आपल्या देवाचं बघा ना. की लोकांना देवाचं वचन कळतंय. यस. पण काय प्रार्थना आहे अब्रामाची बघा ना. काय हृदय यस. देवाचं आहे आणि काय प्रार्थना अब्राहमाची. की लोकांना कळतं देवाचं वचन. म्हणा, काय हृदय माझ्या देवाचं आहे. काय हृदय माझ्या देवाचं आहे. ज्यांनी सर्व हृदय बनवले, ज्याने सर्व हृदय जो बनवले, देव प्रीती आहे, जो देव प्रीती आहे, तो किती महान आहे. तो किती महान आहे. पण दुसऱ्या बाजूला म्हणा, काय अब्रामाची प्रार्थना आहे. काय अब्राहमाची प्रार्थना आहे. काय अब्रामाचं हृदय आहे. काय अब्राहमाचं हृदय आहे. काय कळवळ आहे. काय कळवळ आहे. तो म्हणतो सदोम आणि गमोराचा नाश करू नको. 50 असतील तर वाचवशील का? देव म्हटला सहन करेल, जाऊ दे. साधी गोष्ट होती नाही. ऐसे साधी गोष्ट होती नव्हती. पण देव म्हटला सहन करेल. काय करेल? सहन करील. सहन करेल. ना, पुढे असलेले वाचूया. आणि अब्राहमाने उत्तर देऊन म्हटले, हा, मी तुला विनंती करतो पहा, हा. मी केवळ धूळ व राख असून हा. प्रभू जवळ बोलायला धजलो. हा, कदाचित 50 न्यायींमध्ये 5 कमी पडले तर त्या 5 तू सर्व नगराचा नाश करशील काय? एक मिनिट. पहिला काय म्हटला, किती असेल? 50. ना, मला केव्हा केव्हा प्रश्न पडतो की अब्राहम 50 बोलला मग खाली काय येतोय? अब्राहम 50 बोलतो न्यायी असतील तर सदोम आणि गमोराचा नाश तू करशील का? देव म्हटला मी सहन करेन, नाश करणार नाही. मग देव म्हणतो दे ना 50. अब्राहम म्हटलं एक मिनिट, मी धूळ आणि माती आहे, असं नको करू प्रभू. तर 5 कमी पडले तर? कारण अब्राहमला माहित होतं कमीच पडणार. हा. यस. हा. हा. पुढे जर तुम्ही वाचत गेला तर 45, मग 30,
मग बायबल मधले 25 वर आला, म्हणतो तुम्ही खालचे 2 वचन वाचूया, माझी इच्छा आहे लवकर जाऊया. येस. मग हा म्हणाला, पहा मी प्रभूशी बोलायला दसतो, हा. कदाचित तेथे 20 मिळतील. तेव्हा त्याने म्हटले, 20 करिता मी नाश करणार नाही. ओके. मग तो म्हणाला, पहा प्रभूला राग नाही यावा, म्हणजे मी एक वेळ मात्र बोलतो, कदाचित तेथे 10 मिळतील. तेव्हा त्याने म्हटले, 10 करता मी नाश करणार नाही. एक मिनिट, कुठवर आला अब्राम? 50 पासून 10 वर, बोलायचा. 50 पासून कुठवर आला अब्राम? 10 वर आला. तरी देखील देव अब्रामामुळे सदोम आणि गमोराचं सहन करायला तयार झाला. 50 कुठं आला? 10 वर आला. 10 वर आला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर अँड ब्रदर, प्लीज देवाचं वचन ऐका. देव तुमच्या प्रार्थना ऐकायला सहनशील आहे. कसा आहे? सहनशील. आणि देव तुमच्या प्रार्थनेद्वारे तुमच्या कुटुंबाला वाचवत आहे. यस, आमेन. आणि देव तुमच्या प्रार्थनेद्वारे अनेक लोकांच्या नाशापासून त्यांना वाचवत आहे. तुम्हाला असं वाटू देऊ नका की देव ऐकणार नाही. नो, देव तुझंच ऐकेल. Yes. बोला माझ्या ओके, मी देव माझंच ऐकेल. देव माझंच ऐकेल, कारण मी येशूमध्ये नीतिमान आहे. कारण मी येशूमध्ये नीतिमान मी आहे. देवाचं लेकरू आहे. मी देवाचं लेकरू आहे. तो माझा बाप आहे तो माझा बाप आणि आहे तो माझा ऐकणारच. आणि तो माझा पण ऐकणारच. कुणीतरी भरोशाने विश्वासाने प्रार्थना चालू केली पाहिजे. यस, आमेन. अविश्वास नाही. काय माहित बाबा होईल का नाही, काय माहित बाबा होईल का नाही, काय माहित बाबा होईल का नाही. झालं तर झालं, बोलून टाका आपलं. नाही झालं तर पुढे बघू. नो, माझा देव माझी हाक ऐकणारच. आमेन. येलेला माहित होतं अग्नी येणारच. यस, हालेलुया. हालेलुया. ढग येणारच, यस, पाऊस पडणारच. आमेन. आणि एलिया आपल्यासारखाच माणूस होता, जीवा भावाचा, मनोविकाराचा. आणि विनयाचे लोक देखील तसेच आहेत. आमेन. सो या 7 दिवसाच्या उपास प्रार्थनेत मी तुम्हाला नम्र विनंती करतो, 12 ते 3 उपास प्रार्थनेला या. शेवटचे दिवस आहेत. प्रभू येशू लवकर येणार आहे. तुम्ही तुमच्या घरावरती वर्षभर राहा, पण ज्यावेळेस पास्टर चर्चला प्रार्थनेला बोलवतात आणि उपवासाला बोलवतात, प्लीज ही संधी गमवू नका. कारण हे सगळे दिवस तुझ्या डायरीमध्ये तुझे लिहिलेले प्रार्थनेचे दिवस, उपवासाचे दिवस, ते तुला आकाश उघडून आशीर्वाद द्यायला येणार आहेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. असं म्हणू नका की मी नाही गेलो तर काय होईल, दुसरं करेल ना. दुसरे तर नक्की करेल, पण तुझा हिशोब, यस, तुझा हिशोब, तुझा हिशोब. दुसरे तर करतीलच. हा, पण देव तुझा हिशोब पाहतोय. म्हणा माझ्या हिशोबात मोठे आशीर्वाद आहेत माझ्या हिशोबात मोठे आशीर्वाद आहे आणि माझा देव माझ्याकडे पाहिल. आणि माझा देव माझ्याकडे पाहिल. सिस्टर, अशी वेळ येईल की देव तुम्हाला राजांपुढे, लोकांपुढे उभा करेल. Yes, ऐकून amen. घ्या मी तुम्हाला काय सांगतोय. मी असंच नाही बोलत, आमचं जीवन जसं आहे तसं मी तुमच्याशी बोलतोय. प्लीज ऐका, प्लीज ऐका, प्लीज ऐका मी जे बोलतोय. तुम्ही कसे दिसा, तुमच्याकडे ज्ञान नसो, काही नसो, तुमच्याकडे जर देवाविषयी कळवळा, देवाचं हृदय आणि देवाच्या नजरेने पाहण्याचे दृष्टिकोन असेल, तुझे शब्द देखील अभिषिक्त शब्द असतील. Yes, amen. तुझ्या मुखातून खजिना बाहेर निघेल. Amen. जे जग देऊ नाही शकत ते तू देऊ शकतो. Yes. जग शांतीने देऊ शकत, तू शांती देऊ शकतो. येशू स्वतः म्हणाला, ज्या घरात तुम्ही जाणार तुमची शांती मोकळी करा. Yes. जे जग नाही करू शकत ते तू करू शकतो. Amen. जे नरकाचे दरवाजे, तुम्ही नरकाच्या पुढे आणि देवाच्या पुढे उभं राहून लोकांना नरकात जाण्यापासून वाचू शकता. Yes. आय एम नॉट जोकिंग, आय एम नॉट जोकिंग. बायबल शिकवतो आपल्याला. बायबल सांगतो पेत्राला येशूने वाचवलं. बायबल सांगतो तुम्हाला आणि मला देवाने काळोखाच्या सत्तेतून काढलं, म्हणजे शैतानाच्या हातातून, आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून आता देव तुमच्याकडून अपेक्षा बाळगतोय. यस. आणि मला माहिती आहे चर्च देवाची अपेक्षा पूर्ण करेल. आमेन. की लोक देवाची अपेक्षा पूर्ण करणार आहेत. जे देहाला मारतात आणि आत्म्याला पुढे आणतात ते धन्य लोक आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बायबल सांगतं संकट दिवशी न्यायी वाचवला जाईल. आमेन. संकट दिवशी न्यायी वाचवला जाईल. पण दुष्ट जाळ्यामध्ये पकडला जाईल. यस. पण तुम्ही आणि मी त्याला वाचवणारे आहात. कुठवर आला अब्राम? 10 पर्यंत. कुठवर आला अब्राम? कुठवर आला अब्राम? 10 पर्यंत. देव तयार होता का देवाने नाकारलं? तयार होता. बोला माझ्या मागे, देवाने नाकारलं का देव तयार होता? देव तयार होता. तोच देव आज देखील तयार आहे किंवा नाही? आहे. कोणाची वाट पाहतोय? मध्यस्थीची. तुझी आणि माझी, तुझी आणि माझी. तुम्ही हजर होताल का देवासमोर? हा, यस. पण तुमच्या स्वयंपाकाचं काय?
एक सिस्टरनी मला फोन केला. नीट ऐका, मी आज तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो. एक सिस्टर मला नेहमी फोन करायच्या, एक त्यांचे पती आणि ते म्हणायचे, पास्टर हमारा बहुत इच्छा है कि हम प्रार्थना में आना चाहिए, मी प्रार्थनेला आलो पाहिजे, माझं तारण झालंय, मी मंडळीत आलो पाहिजे, पण मला वेळ नाही पास्टर. मी म्हटलं का वेळ नाही? नाही, आमच्या घरामध्ये मला खूप जबाबदारी आहे. म्हटलं काय जबाबदारी आहे? नो, माझी सासू आहे, तिला वेळेवरतीच जेवण पाहिजे. 6:30 ठोका झाला घड्याळ की तिचं ताट पुढंच पाहिजे, तिचा राग भडकतो. म्हटलं ओके. मग 6:30 ते 7:30 पर्यंत ती जेवते, 1 तास जेवते ती. आणि तोपर्यंत मला तिच्या समोर, ऐका सासू सुनांनी बी ऐका, सासरे तुम्ही बी ऐका, मला तिच्या समोर पाणी, भाजी. ओके. मग नंतर मग माझं जेवण आहे ना पास्टर. हा ओके. सो खूप दिवस ते आलं नाही. ते म्हणले मुझे और भी है, मेरे पती को है. माझे, आय एम नॉट जोकिंग, तुम्हाला पाहते तर डोंट ऑफेंडेड युअर सेल्फ. आय एम नॉट टॉकिंग अबाउट यू. मी तुझ्याबद्दल नाही बोलत, मी तुझी साक्ष देतोय. एक दिवस काय झालं, तिला टाइम नव्हता आणि ती म्हणली नाही असं आहे, माझं तसं आहे, मला टाईमावरतीच. सो एक दिवशी मला फोन आला आणि मला सांगण्यात आलं की पास्टर मला ॲडमिट केलंय. म्हटलं ओके, का? तर ती मला म्हटली की पास्टर डॉक्टरनी डिटेक्ट केलं, म्हणजे डॉक्टरनी असं काढलंय की मला ब्लड कॅन्सर झालाय. या सेम सिस्टरला काय झालं? ब्लड कॅन्सर. इफ यू आर लिसनिंग, व्हेरी सॉरी, आय एम नॉट टॉकिंग अबाउट यू. नो, ब्लड कॅन्सर झाला. तर ती किती दिवस ऍडमिट होती? 4 दिवस. मी तिला विचारलं, सिस्टर तुमच्या सासूचं जेवणाचं काय? मग आमचे पास्टर, मी लाजत नाही, मग भीत नाही, मग मला टाइम मिळाल्यावर मी देऊन टाकतो बरोबर जे देवाचं वचन आहे. सिस्टर 6:30 वाजले, तुमच्या सासूला जेवण पाहिजे. मी कस काय येणार? सलाईन लावलंय ना आता, मी कस काय येणार? आता मी आयसीयू मध्ये. सिस्टर दुसऱ्या दिवशी मी तिला म्हटलं, सिस्टर तू जरी नसशील ना तर तुझी जागा दुसरी घेतील आणि दुसरे तिची सेवा करतील. आणि तिसरं जरी गेलं ना ती 4थी ठेवल. तुझी पर्वा नाही तिला. मी म्हणत नाही तिला जेवण नका देऊ, मी तिला जेवण द्या, तिला सर्व द्या, पण त्यावेळेस देवाची वेळ येते. 5:30ला जेवण ठेवलंय ते खायचं. मी माझ्या देवाबरोबर चालून येते, प्रार्थनेला जाऊन येते, मी प्रभूकडे जाऊन येते. आज काय झालं? आज 2 महिने झाले सासूला दुसरे लोक जेवण वाढतात, घरकाम दुसरं करतात आणि घरापासून लांब आहे. आणि रोज मला फोन, अब मैं कब केव्हा येणार घरी? म्हटलं आता मला काय माहिती. मग मी बी तसंच आहे मग. कारण माझं हृदय आहे की त्यांनी कोणासाठी जगावं. किती लोकांना कळत आहे? खूपशा लोकांना टाइम नाही. ते म्हणतात बहुत बिझी. अरे ज्या वेळेला तू नसशील ना दुसरं तुझी जागा घेतील आणि दुसरं ते काम करतील. 4 दिवस रडतील आणि 5व्या दिवशी म्हणतील दुसरं बघा, तिसरं बघा. ऐकून घ्या, मी देवाचा सेवक बोलतोय. प्रॅक्टिकल रोज आम्ही ऐकतोय हे रोज. शेवटी काय झालं, ती एकटी हॉस्पिटलमध्ये पडली ना, तिचं कोण तिला बघायला नाही, कोणीच नाही. आणि तिथून मला फोन, रडती. म्हटलं रड काय, रडू नको. ज्यावेळेस वेळ होती प्रभूसोर चालायची, तुम्ही नाही आला. आणि आता काय झालं? आता नो चान्स. पण प्रेज गॉड, देव दयाळू आहे. यस आमेन. I said praise God, देव दयाळू आहे. आमेन. I said praise God, देव दयाळू आहे. आणि परत एकदा तुम्ही देवाची परीक्षा पाहू नका. देवाची परीक्षा पाहू नका. इस जग में कोई किसी का नहीं है. यस आमेन. प्रभू येशू के सिवा. पतींनो ऐका, पत्नीनो ऐका, आपल्या पत्नीवर प्रेम करा जसं ख्रिस्तानी मंडळीवर केलं. पत्नीने पतीच्या अधीन राहा, लेकरांनी आईबापाच्या, बट पहिलं स्थान तुमच्या देवाला द्या. यस आमेन. ज्याला कळेल त्याला कळेल. यस. किती लोकांना कळतंय देवाचं वचन? तुम्हाला कळतंय? तुम्हाला कळतंय? यस. असे देव तुम्हाला कळतंय? बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्त, शेवटचं वचन, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहणात जाण्या अगोदर कोणाला भेटला? पेत्राला. पेत्राला काय म्हटला?
एकच सांग, बाकी काही नको सांगू. तू माझ्यावर प्रेम, करतोस काय? तू माझ्यावर प्रेम, करतोस काय? तू माझ्यावर प्रेम, करतोस काय? हेच विचारलं. आज तेच शब्द देव विनयाला विचारत आहे. तुम्ही प्रभू ईश्वर प्रेम करता का? यस, तुम्ही प्रभू ईश्वर प्रेम करता का? यस. पण सासूचं काय? काही सासू आता माझ्याकडे प्रार्थनेला येतील बघा. न सुरांना आपल्या सासूची आज्ञा पाळायची, पण 6:30 ऐवजी 6:30 ऐवजी 6लाच जेवण देऊन टाका. म्हणा सासूबाई हे जेवण आजचं आशीर्वादित आहे, कारण मला प्रार्थनेला जाईल. आणि तुम्ही बी या सासूबाई, लवकर जेवा आणि या. सासूबाई तुम्हाला आशीर्वाद देईल. आज सासूबाई म्हणेल सद्गुणी स्त्री मला मिळाली, यस. सद्गुणी शिवसून मला मिळाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐसे सुनांनो तुम्ही देखील ऐका. किती लोक समजून आहे. सो प्रभू म्हणाला शेवटी, माझी इच्छा हे वचन वाचूया, आपण बंद करूया. लवकर या. वेर इज दॅट? योहान 21 मध्ये आहोत आपण. योहान 21, जॉन चॅप्टर 21. मिळालं? योहान 21 मध्ये आलात? योहान यस. 21 मिळालं? यस, आमेन. बोला किंवा नाही ना. 15 वचन आहे का? ओके, योहान Yes. 21:15. लवकर जाऊया. मग ते जेवल्यानंतर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, हा योहानाच्या मुला हा शिमोना, शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? हा 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 हा. सगळे शिष्य एकत्र आहेत, पण कोणाला बोलवलं? पेत्राला. आणि कोणाला सांगितलं तू माझ्यावर? पेत्राला विचारलं. याचा अर्थ देव वैयक्तिक जीवनात उत्सुक आहे. पास्टर, देव या गर्दीमध्ये माझ्यामध्ये उत्सुक आहे का? पेत्राला विचारा. सगळ्या शिष्यातून कोणाला बोलवलं? पेत्राला बोलवलं. आज तोच देव तुला वैयक्तिकरित्या बोलवत आहे. तुझं नाव त्याला माहित आहे. यस, तुझं नाव त्याला माहिती आहे. ना. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. तो त्याला म्हणाला, होय प्रभू, तू मला आवडतोस, हे तुला ठाऊक आहे. तो त्याला म्हणाला, माझ्या कोकरा सार. पुढे असं लिहिलंय. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या मुला शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय हा. प्रभू, तू मला आवडतोस, हे तुला ठाऊक आहे. हा. त्याने त्याला म्हटले, माझ्या मेंढरास पाळ. पुढं. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या मुला शिमोना, मी तुला आवडतो काय? तिसऱ्यांदा, मी तुला आवडतो काय, असे त्याने आपल्याला म्हटले. यामुळे पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, हे प्रभू, तुला सर्व ठाऊक आहेत, तू मला आवडतोस, हे तू ओळखतोस. येशूने त्याला म्हटले, माझ्या मेंढरास चार. किती लोकांना देवाचं हृदय कळतंय? यस. तुम्ही देवावरती प्रेम करता? आय सेड, तुम्ही प्रभू ईश्वर किती प्रेम करता? यस. आज जर तुम्हाला प्रार्थनेला रात्री देवाने उठवलं तर उठताल का? यस. हा हा. यस. जर देवाने तुम्हाला सकाळी 5ला हाक मारली तर तुम्हाला उठायला जमेल का? हा. यस. बघा, तुम्ही देवाला होय म्हणता. जर आज देवाने तुम्हाला हाक मारली आणि म्हटलं की जाऊन दुसऱ्यासाठी मध्यस्थी करताल का? यस. जर प्रभूने तुम्हाला सांगितलं की तुझ्या देशासाठी तू उपवास प्रार्थना करशील का? हा. या. आपले हात वर करून. मी प्रभू ईश्वरती खूप प्रेम करतो. मी प्रभू येशूवर खूप प्रेम करतो. तो माझं जीवन आहे. तो माझं जीवन आहे. तो माझा तारणारा देव आहे. तो माझा तारणारा देव आहे. तो वैयक्तिकरित्या माझ्यावर प्रेम करतो. तो वैयक्तिकरित्या माझ्यावर प्रेम करतो. आणि मी देखील वैयक्तिकरित्या माझ्या देवाची वाणी ऐकणार. माझ्या देवाची वाणी ऐकणार आहे. तो पेत्राला, आज अनेक पेत्र आहेत, आज अनेक मरिया आणि मार्था इथे आहेत. आणि देव म्हणतो, मरिया, मार्था आणि पेत्र आणि योहान आणि पास्टर सुनील, तुम्ही माझ्यावर प्रेम करता काय? करता काय का? आणि चर्चचं उत्तर काय आहे? होय. थोडा आवाज स्वर्गापर्यंत. होय. प्रभूला ऐकू नाही गेलं. होय. शेवटच्या वेळेला, होय. माझ्या मेंढरांना चार. पाळ, चार आणि त्यांच्यासाठी मध्यस्थी कर. आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही देवाची वाणी ऐकणारे आहात आणि अब्राहमासारखी मध्यस्थी करणारे आहात, तर तुम्ही देवाच्या नजरेने लोकांना पाहणार. आमेन. हा. काही लोक म्हणतात, पास्टर, हा दारू पिणं हा बेवडा आहे.
पण मला असं ऐकल्यावरती मला आनंद नाही होत. मी म्हणतो शैतानाने याला पाडलेले त्याच्यात, मी याला बाहेर काढणार येशूच्या नावात. या समेट प्लीज त्याला बेवडा म्हणू नका, प्लीज त्याला दारोडा म्हणू नका, त्यासाठी मध्यस्थी करा. प्लीज त्याला पापी म्हणू नका, प्लीज त्याला जक्कई पापी म्हणू नका. कारण त्याच्या घरी कोण येणार आहे? येशू. कोण त्याचं तारण करणार आहे? येशू. आणि कोण त्याला म्हणणार आहे आज या घराला तारण मिळालं? येशू. बाकी कोणाच्याच घरी, सदोची पुरुषाच्या घरी येशू नाही गेला. कोणाच्या घरी गेला? जक्कईच्या घरी. आज तुमच्याद्वारे अनेक जक्कईच्या घरी प्रभू येशू जाणार आहे. आमेन. अनेक जक्कईच्या घरी प्रभू जाणार आहे. अनेक मार्था मेरीच्या घरी जाणार आहे. यस आमेन. तुम्ही तयार आहात का? यस. किती लोक तयार आहेत? किती लोकांना देवाचं हृदय कळालं, कळव्याने भरलेलं आहे? यस. अब्रामाची प्रार्थना ऐकायला तयार होता? तयार होता. अब्राम कमी पडला का देव कमी पडला? अब्राम कमी पडला. देवाने अब्रामाचं बोलणं थांबलं का देवाचं बोलणं थांबलं? अब्रामाचंच थांबलं. अब्राम 10च्या पुढे नाही गेला. तो म्हणला असताना 6 लोक माझे आहेत तिथं, लोट त्याची पत्नी, त्याच्या 2 मुली, त्यांची जावई. देव म्हणला असं तरी करतो मी. आणि केलं ना देवाने. लोटाला बाहेर काढलं ना, काढलं. त्याच्या बायकोला काढलं होतं. पण तिने काय केलं? मागं वळून पाहिलं. हा, की लोक घड्याळाकडे बघत आहेत. तिने काय केलं? मागे वळून पाहिलं. आणि ती काय झाली? मिठाचा खांब. आणि तिला सदोम आणि गमोरा मिळाला का? नाही मिळाला. त्याच्या 2 मुली आल्या का? आल्या बाहेर. त्याचे जावई नाही आले. चेष्टा करत होते, करू द्या, पण माझी इच्छा आहे तुमच्या प्रार्थना त्यांना वाचवते. आमेन. आज तुमचं घर सुरक्षित राहील. आमेन. आज तुमचं घर आशीर्वादित राहील. प्रार्थनेसाठी वेळ काढा आणि मध्यस्थी करणारे देवाच्या हृदयाच्या कळवाने भरलेले बना. का आम्ही पळत आहोत? दिवस रात्र पळत आहोत, झोप नाहीये. का दिवस पळत आहोत? का रात्रंदिवस आम्ही इथं? आज मला परत बॉम्बेला जायचं, आज उद्या चर्च, परवा, त्याच्यानंतर 7 दिवस. वाय वी आर रनिंग? कोण आम्हाला विचारणार आहे? कोणी नाही, कोणी नाही. पण आतमधून देवाची प्रीती गळ घालते. बायबल सांगते ज्यावेळेस पॉल अथेन नगरामध्ये होता, त्यांनी सगळे ज्यावेळेस पाहिले त्याचा आत्मा संतप्त झाला. प्रेषितांचे कृत्य 17 अध्याय 16 वचनात लिहिलंय, त्याचा आत्मा संतप्त झाला. आणि ज्यावेळेस प्रभू येशूने यरूशलेमेकडे पाहिलं तो रडायला लागला. त्याचं हृदय कळवाने भरलं. प्रभू येशू लवकर येणार आहे म्हणून आम्ही दिवस रात्र पळत आहोत. वेळ संपत आली, प्रभू लवकर येणार आहे आणि लोकांना सत्य कळालं पाहिजे. यस आमेन. सुवार्ता कळाली पाहिजे. की लोक आमच्या बरोबर देवाच्या राज्यासाठी उभे आहेत. तुम्ही रोज आमच्यासाठी प्रार्थना करताय? तुम्ही करताय सिस्टर? तुम्ही करताय? यस. थँक्यू. तुमच्या प्रार्थनेमुळे आम्हाला नवीन ताकद मिळते. उपास करताल? 7 नाही तर 3 दिवस तरी. 1 दिवस जेवा, दुसऱ्या दिवस करा, दुसऱ्या दिवशी अजून जेवा. बरं, 7 केलं तर आमच्या बरोबर खूप आनंद होईल आणि तुमची परिस्थिती बदलली जाईल. एक काही शैतान तुझ्या पुढे उभा नाही राहणार. हालेलुया. तू पॉवरफुल बनशील. उभे राहा आपल्या जागेवरती आणि आपण प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करा आणि प्रभूला सांगा, माझ्या हृदयात कळवळा येऊ दे प्रभू. माझ्या डोळ्यामध्ये येशूचे डोळे दिसायला लागो. ही सेवा अत्यंत महत्वाची आहे. तुमच्या डोळ्यात लोकांनी येशू ख्रिस्ताला पाहायला पाहिजे. तुमचा आवाज येशू ख्रिस्ताचा आवाज ऐकला पाहिजे. तुमचा स्पर्श होणं येशूचा स्पर्श झाला पाहिजे. त्याला म्हणतात ख्रिस्ती जीवन. त्याला म्हणतात ख्रिस्ती जीवन. त्याला म्हणतात ख्रिस्ती जीवन. आपल्या प्रभू समोर उभे राहा. आपल्या प्रभू समोर उभे राहा. आपल्या प्रभू समोर उभे राहा. डोळे बंद करा आणि आपलं हृदय प्रभूसाठी उघडा. आणि मी एक प्रार्थना करेल, पूर्ण हृदयाने, विश्वासाने, अर्थ समजून बोलूया. हे प्रभू येशू. हे प्रभू येशू. जे ऑनलाईन इथे त्यांनी म्हणे, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मला प्रार्थनेचा व्यक्ती बनव. मला प्रार्थनेचा व्यक्ती बनव. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मला मध्यस्थी करणारा बनव. मला मध्यस्थी करणारा बनव. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहे. तूच माझा तारणारा देव. माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. हे स्वर्गीय पित्या, हे स्वर्गीय पित्या, धन्यवाद तू प्रभू येशूला माझ्यासाठी पाठवलं. धन्यवाद तू प्रभू येशूला माझ्यासाठी पाठवलं. धन्यवाद प्रभू येशू, तू माझी किंमत मोजली. कम ऑन बोलूया. प्रभू येशू, तुझ्या पवित्र रक्ता
रक्ताने तुम्हाला विकत घेतलं. तुझ्या पवित्र रक्ताने तुम्हाला विकत घेतलं. तू माझ्यासाठी मेला, तू माझ्यासाठी मेलास, जेणेकरून मला सार्वकालिक जीवन मिळावं. जेणेकरून मला सार्वकालिक जीवन तू मिळावं. पुन्हा उठला, तू पुन्हा उठलास, जेणेकरून मी विजयी जीवन जगावं. जेणेकरून मी विजयी जीवन जगावं. आज मी कबूल करतो, आज मी कबूल करत आहे. प्रभू येशू माझ्या जीवनाचा प्रभू आहे. प्रभू येशू माझ्या जीवनाचा प्रभू आहे. सार्वकालिकासाठी सार्वकालिकासाठी मी प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळं मी प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे मी जिवंत देवाचं लेकरू मी आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं. माझं तारण झालं. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. यावेळेस देवाची आराधना करू. मी तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करेन. देवाचं हृदय प्रत्येकामध्ये उतरून येऊ. देवाचा कळवा प्रत्येकामध्ये उतरून येऊ. देवाची नजर तुम्हाला त्या नजरेने तुम्ही पाहणारे बनव. Come on, we'll close eyes. We'll close eyes. Rabashya kalabandebe. We worship you, Lord, and we give you the glory, Lord. Thank you, Holy Spirit. We worship you, Lord. We worship you. आपलं मुख उघडून देवाचे आभार मानूया. आपलं मुख उघडून देवाला म्हणूया की जे हृदय तुझ्यापासून नसेल ते काढून टाक. माझ्यामध्ये कळव्याचं हृदय येऊ. माझ्यामध्ये देवाच्या प्रीतीने भरलेलं हृदय येऊ. देव म्हटला मी तुम्हाला नवीन हृदय देईन. मी दगडाचं हृदय काढून टाकेल. मी तुम्हाला मांसमय हृदय देईल. मी तुमच्या हृदयावरती नियम लिहून टाकेल, वचन लिहून टाकेल. माझा आत्मा मी तुमच्यामध्ये घालेल आणि तुम्ही माझे मुलं आणि मुली आणि मी तुमचा देव होईल. आणि ऑलरेडी तुम्ही आहात. सारे भारत में यीशु का नाम ओ सारे भारत में लक्ष्य के प्रकार पवित्र हात वर करूया. आपले पवित्र हात वर करूया. ऐसे ही प्रार्थना आपले पवित्र हात वर करूया. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. देव अनेकांच्या हाताला स्पर्श करत आहे. देव अनेकांच्या हृदयामध्ये त्याची प्रीती ओतत आहे. देव अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू हरवले आत्म्यांसाठी देत आहे. मी बघत आहे अनेक लोकांच्या जीवनामध्ये आज मोठा बदल होत आहे. त्यांनी देवासाठी उभं राहायचा निर्णय घेतलाय. देवासमोर उभं राहायचा निर्णय घेतलाय. आणि देव त्यांना म्हणतो अब्राहमा मी तुझ्याद्वारे राष्ट्र जन्माला घालेन. आज देव तुम्ही अत्यंत मौल्यवान आहात. स्वर्गीय पित्यासाठी तुम्ही अत्यंत मौल्यवान आहात. तुमच्यामध्ये मोठा खजिना आहे. ख्रिस्त गौरवाची आशा तुमच्यामध्ये आहे. तुमच्या प्रार्थना अनेकांना वाचवणाऱ्या आहेत. तुमचे उपास अनेकांना नरकापासून स्वर्गात आणणारे आहेत. तुम्ही साधे नाहीये. तुम्ही साधे नाही. देव म्हटला मी अशा लोकांना शोधलं पण मिळाले नाही. पण आज विनयार्ड मधून मिळालेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद. देवाच्या पवित्र आत्म्याला कार्य करू द्या तुमच्यामध्ये. देवाच्या पवित्र आत्म्याला तुमच्यामध्ये काम करू द्या. देवाच्या पवित्र आत्म्याला सांगा तू पाहिजे तसं कार्य माझ्यामध्ये कर. तू माझं हृदय शोधून काढ. माझ्यामध्ये तू कार्य कर पवित्र आत्मा. आणि अनेकांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा काम करत आहे. Hallelujah, Rashike Prakanda Bakura Mendo Bakura. We worship you, Lord. We worship you, Lord. तुझे पूरे मन से आराधना, पूरे बल से प्रेम भी करूं. आराधना आराधना तुझे पूरे मन से आराधना
आराधना पूरे मन से प्रेमी करूं आराधना आराधना Libo shebrekete ala makalama. Laki alobo shebrekete ala makalama. यीशु आराधना 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 प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे आराधना और गहराई प्यार करूंगा करूंगा मैं ज्यादा तुझसे
वचनाने देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा, आशीर्वादित व्हा, आशीर्वादित व्हा. आशीर्वादित डोक्यापासून तर पायापर्यंत कॉम्प्लिकेशन, आज त्रास, रोग, सगळ्यात सैतानाचं कार्य निघून जा येशूच्या नावात. येशूच्या नावात. देवाच्या लोकांना डोक्यापासून तर पायापर्यंत आरोग्य स्वीकारा, शांती स्वीकारा, मोकळीकता स्वीकारा. आमेन. आजपासून देवाचा आत्मा तुम्हाला चालू, देवाची प्रीती तुमच्याद्वारे कार्यरत हो आणि तुम्ही अनेकांसाठी आशीर्वाद बनव. आमेन. तुमचे सगळे इच्छा आणि स्वप्न पूर्ण हो हालेलुया. आणि तुम्ही साक्षीदार बनव. आपले हात पकडून प्रभूचे आभार माना. प्रभू प्रत्येक इच्छा पूर्ण कर, आमेन. प्रत्येक अश्रू पुसून टाक, हालेलुया. प्रत्येक तुटलेला संसार येशूच्या नावात उभा राहो. आमेन. प्रत्येक दारूचा आत्मा, व्यसनाचा आत्मा निघून जा येशूच्या नावात. येस लॉर्ड. दलिंद्रीचा आत्मा मी बांधतो येशूच्या नावात. प्रभू येशूच्या दरवाजे उघडले जा येस लॉर्ड. आणि तुझे लेकर शांतीच्या मार्गावर, आमेन. आनंदाच्या मार्गावर, समृद्धीच्या मार्गावर चालला. आमेन. प्रभू येशूच्या नावात ते शैतानाच्या वरती, आजाराच्या वरती आणि लोक सगळ्या वाईटाच्या वरती जीवन जगणार, आमेन. कारण पवित्र आत्मा त्यांच्यात राहतो. येस हालेलुया. धन्यवाद. प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. आमेन. एक जोरात टाळी प्रभूला वाजूया.